नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनुरे. आज आपण काय रे पॉलिटी हा सेक्शन बघतोय. तर बघा पॉलिटीला काय नेमकं काय बघतोय. मग 2017चा कंबाईन गट ब जे 4 सप्टेंबरला परीक्षा आहे, 4 सप्टेंबर 2021 रोजी जी परीक्षा आहे त्या परीक्षेला सामोरं जाताना की बाबा 2017ला संयुक्त परीक्षा कधी सुरू झाली रे. बघा कंबाईन ही कन्सेप्ट 2017 पासून सुरू झालेली आहे आणि त्यानंतर 2018चा पेपर आणि 2019चा पेपर असे 3 वर्षात मिळून जवळजवळ किती रे 28 प्रश्न आलेले आहेत. एका वर्षी काय 8 आलीत, 17मध्ये पुन्हा 11 आली, पुन्हा 10 आलीत. ओके, अशी ही 28 प्रश्न आतापर्यंत आलेली आहेत. जनरल असं पकडलात आपण, इकडे तिकडे समजा काही करंटचे वगैरे असे काही पॉलिटीचे पण करंट रिलेटेड काही प्रश्न येतात. जर असं जर धरलं तर इन एन ॲव्हरेज एक 10 क्वेश्चन काय या पॉलिटीवर असतात, 10 प्रश्न. ओके, तर मग आता 10 पैकी 10 घ्यावा लागणार आहे. पोरो हे लक्षात घ्या, ज्याला खरंच रिझल्ट आणायचं आहे ना, पॉलिटी हा सगळ्यात सोपा विषय आहे. पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्समध्ये काही जण जमत नसेल पण इकॉनॉमिक्स देखील काय 10 पर्यंत जाणं सोपं आहे. सायन्सला सोपं नाही पोरो काय. म्हणून एक लक्षात घ्या की मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार आहे किंवा प्रश्न कसे आलेले आहेत, कोण्या टॉपिकवर कसं महत्त्व दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आलेले आहात. ओके, आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय की या पॉलिटीला सगळी प्रश्न नेमकी कोणत्या टॉपिकवर आहेत तेवढी टॉपिक तरी आता जास्तीत जास्त वेळेस रिवाईज झाली पाहिजे. बरोबर ना. बघा ग्रामप्रशासनावर दरवर्षी 19ला पण 2 प्रश्न आहेत, त्यानंतर 18ला पण आहेत. मग ते लक्षात येऊन जाईल तुम्हाला. मूलभूत हक्क, महाराष्ट्र तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य तिन्हीपैकी एक प्रश्न आहे. घटना निर्मिती, प्रस्तावना, संघराज्य व राज्यक्षेत्र एकही प्रश्न नाही, हे लक्षात येऊन जाईल. बघा आता 19, 18, 17 याचा पहिला प्रश्न बघा. मी डायरेक्ट क्वेश्चनवर येतो. पहिला क्वेश्चन, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरण नाही. मग कसं सोडवलं पाहिजे. आता सगळ्यांजवळ इन्फॉर्मेशन तर सगळ्याजवळ आहे, प्रत्येक पोराजवळ इन्फॉर्मेशन जमा झालेली आहे. हाऊ टू टॅकल, कशा प्रकारे इलिमिनेट केलं पाहिजे. पहिली गोष्ट पोरो कधीच चूक करू नका, अनुसरून नाही काय आहे नाही हे पहिलं अंडरलाईन करा. लक्षात घ्या, काय करा, पहिलं अंडरलाईन करा, त्याशिवाय कुठंही जाऊ नका. बघा काय कोणतं नाही म्हणलंय त्याला पहिलं अंडरलाईन करा, नाही म्हणलेलं. मग नंतर सोडवायला सुरू करा. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे की लोकशाहीचं मूल्यमापन करणाऱ्या खाली काय गोष्टी दिल्या आहेत का नाही हे बघायचे आहेत. नाही ते ओळखायचं आहे, कोणतं नाही. बघा आता काय रे पर्याय उत्तर खाली दिलेले आहेत. मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका, व्यक्तीची प्रतिष्ठा, कायद्यासमोर समानता, अल्पसंख्याकाचं शासन, हे चारही पर्याय. म्हणजे पहिलं प्रश्न व्यवस्थित वाचून घेणे, कुठलीही गोष्ट गडबड करू नका. जास्तीत अशा प्रश्नाला किती सेकंद लागतात रे. लय झाले किती 16 सेकंदामध्ये आपण सोडवू शकतो. किती 16 सेकंदामध्ये, 16 ते 17 सेकंदात. तुम्हाला बघा काय रे मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका आपल्या घटनेत आहे का नाही रे. मग आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीची काय विचारलंय, तत्व विचारलेत. मूल्यमापन केलं तर खालील विधाने कुठले लोकशाही व्यवस्थेला अनुसरून आहेत. मग भारतात लोकशाही आहे म्हणजे लोकशाही आपल्या घटनेमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा आहे. व्यक्तीच्या प्रतिष्ठा कुठं दिलेली आहे रे. व्यक्तीची प्रतिष्ठा दिलेली आहे. कशामध्ये दिलेली आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा दिलेली आहे. कशामध्ये. व्यक्तीची प्रतिष्ठा कलम 21 मध्ये दिलेली आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा. त्यानंतर कायद्यासमोर समानता माहिती आहे, कलम 14 मध्ये दिलेली आहे. बरोबर. आणि त्यानंतर मुक्त आणि निपक्षपाती निवडणुकीसाठी आपण काय केलेले आहे, घटनेमध्ये निवडणूक आयोग निर्माण केलेला आहे. मग आता याचा अर्थ हे पण घटनात्मक आहे, हे पण घटनात्मक आहे, हे पण घटनात्मक आहे. याचा अर्थ आपली घटना काय, आपल्या घटनेमध्ये लोकशाही आहे, लोकशाहीचं शासन आहे. आणि कुठल्या प्रकारची लोकशाही आहे आपल्याकडे, अप्रत्यक्ष लोकशाही आहे. बरोबर ना. प्रतिनिधीच्या मार्फत आपण काय सरकार चालवत असतो. मग आता अल्पसंख्याकाचं शासन कुठं आहे का रे. नाही. अल्पसंख्याकाचं संरक्षण आहे पण अल्पसंख्याकाचं शासन कुठं येणार नाही. म्हणजे क ज्या पर्यायामध्ये आहे ते तुमचं उत्तर आहे. फक्त क हे उत्तर येईल तुमचं. कळालं. म्हणजे अ ड येणार म्हणजे काय, कोणतं नाही. मग लोकशाहीच्या मूल्यमापनाला धरून नसणारं कुठलं आहे, क आहे पर्याय. कळालं. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. कळालं कसं इलिमिनेट करायचं. तुम्हाला घटनेला टच करायचं आहे आणि त्या टायमिंगमध्ये हेच कळालं पाहिजे. काय त्या 1 तासामध्ये हे तिथं सुचलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं माइंड फ्रेश ठेवा. काय सांगतोय पोरा, म्हणजे पोरं म्हणतात सर काय होतंय माहिती आहे का, की तुम्ही जे सांगताय ना
की खरं आहे ते परीक्षेमध्ये काय होतं की आम्हाला आठवत नाही, पण बऱ्याच पोरांचं काय प्रश्न असते, सर खूप प्रेशर क्रिएट व्हायला. प्रेशरच क्रिएट करून घेऊ नका, कोणाकडूनही प्रेशर क्रिएट करून घेऊ नका. कोणी उभं जाता जाता तुम्हाला काही प्रश्न विचाराल, सध्या प्रश्न विचारू नको बाबा म्हणायचं, माझी सिच्युएशन त्या लेवलची नाही तुझ्या प्रश्नाची उत्तर देण्याची. मला फक्त आणि फक्त आयोगाच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत, बाकी कुणाच्याही प्रश्नाची उत्तरं मला द्यायची नाहीत असं सांगायचं त्याला. कळलं? आणि आपण आपल्या टू द पॉईंटला काय करायचं, जायचं. बघा आता दुसरा प्रश्न, डॉक्टर B.R. आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे? बघा आता याच्याही अगोदर बघा, या प्रश्नाच्या अगोदर काय, आता या प्रश्नाच्या अगोदर बघा लक्षात घ्या, म्हणजे हा मी डायरेक्ट काय केले की तुमच्या प्रस्ताव जशी जशी आपली घटना निर्माण झाली, घटना निर्मिती, त्यानंतर काय नागरिकत्व, संघराज्य, राज्यक्षेत्र असं घेतलेलं आहे अलग लक्षात. म्हणजे मग आता एकच प्रश्न आलाय पूर्व, लक्षात घ्या, कशावर, बेसिकवर. घटना निर्मिती टॉपिकवर एकही प्रश्न नाही, घटना निर्मिती टॉपिकवर एकही प्रश्न नाही. त्यानंतर काय, संघराज्य व राज्यक्षेत्रावर एकही प्रश्न नाही 17, 18, 19 मध्ये. नागरिकत्वावर नाही, प्रस्तावनेवर नाही. मग नाही म्हणून वाचायचं नाही का? वाचा. बेसिकवर एखादा प्रश्न येऊ शकतो, जसा हा आलेला आहे तसा येऊ शकतो. मग त्यामध्ये काय केलं पाहिजे, हे कंबाईनचं जे बुक आहे ते थोडं डीपली करा पूर्व, खरं सांगतोय. अरे म्हणजे ते खूप मटेरियल उत्तम रीतीनं बनवलेलं आहे, प्रश्नाला रिलेटेड, आणि अनेक क्वेश्चनचं सांगाड त्या ठिकाणी मी जमवलेलं आहे. त्यामुळे खूप सुंदर त्या ठिकाणी बनवलं. मी काही ॲडव्हर्टाइजमेंट करायला आलेलं नाही, पहिले स्पष्ट बोलतो. पण काय महत्त्वाचं आहे की या आपला काही दिवसामध्ये काय, या 16-17 दिवसामध्ये रिझल्ट आणायचा असेल तर आपला जे पण वाटतंय कम्फर्ट की मला ह्या वेळेमध्ये हे दिलं तर मला रिझल्ट येऊ शकते, ते वाचा. मी म्हणत नाही की हेच वाचा, पण मला हे सांगायचं आहे की हे सगळ्या पुस्तकांचं सगळ्याचं कलेक्शन त्या मटेरियलमध्ये निर्माण केलेलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला सोपं जाईल, हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो. बघा नेक्स्ट क्वेश्चन, म्हणजे बघा आता मूलभूत हक्क आहे, मूलभूत हक्कावर प्रश्न आहे. काय रे, डॉक्टर B.R. आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानलेला आहे? काय आत्मा मानलं आहे? मग कलम 19, कलम 21 पर्याय दिले आहेत, कलम 51 आणि कलम 32. कलम 32ला आता हे वन लाइनर क्वेश्चन आहे. कलम 32ला काय मानलेलं आहे रे? कलम 32ला त्यांनी आत्मा मानलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32ला आत्मा मानलेला आहे. कलम 32 काय रे? बघा, मूलभूत हक्काचं जे संरक्षण आहे ते करणारं घटनात्मक संरक्षण जे आहे मूलभूत हक्काला या कलम 32 द्वाराच दिलेलं आहे. कलम 32 द्वारा काय केलं आहे, या घटनेला संरक्षण दिलेलं आहे. आणि कलम 32 हेच एक काय रे, सुप्रीम कोर्टाद्वारा कलम 32 आणि हायकोर्टाद्वारा 226 अंतर्गत आपला काय हक्क आहेत. कुठले हक्क आहेत रे? मूलभूत हक्क. कलम 32 हेच एक मूलभूत हक्क आहे, हेच एक फंडामेंटल राईट आहे. कलम 32 अंतर्गत आपण कुठे जाऊ शकतो? सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. सुप्रीम कोर्टामध्ये मूलभूत हक्क मिळू शकतो. मूलभूत हक्क मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा जो रीट काढण्याचा अधिकार आहे तो सर्वसमावेशक आहे. समावेशक आहे, असमावेशक नाही, समावेशक आहे. आणि SCचा म्हणजे सुप्रीम कोर्टाचा काय फंडामेंटल राईटवर म्हणजे रीट काढण्याचा अधिकार हायकोर्टापेक्षा कमी आहे. का तर मूलभूत हक्कावरच रीट काढू शकते सुप्रीम कोर्ट, पण हायकोर्ट मूलभूत हक्क आणि कायदेशीर हक्क या दोन्हीवरही काढू शकते. आणि कलम 32 अंतर्गत हाच एक मूलभूत हक्क आहे. आणि हाच असेल तर तुम्हाला मूलभूत हक्क देऊन पण फायदा होणार नाही. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय, कलम 32 म्हणजे घटनेचा आत्मा होय असं त्यांनी आवर्जून सांगितलंय. खरं आहे मित्रांनो, लक्षात घ्या, हे कलम 32 म्हणजे घटनेचा आत्मा आहे. आणि हे नसेल तर काहीच नाही, आपली मूलभूत हक्क गेली समजायची. पण कलम 32 म्हणजे घटनेचा आत्मा आहे. ओके, तर बघा, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलंय बघा, भाग 3ला सर्वात टीकात्मक भाग असं म्हणलेलं आहे त्यांनी. काय म्हणलेलं आहे? सर्वात टीकात्मक भाग असं भाग 3ला त्यांनी म्हणलेलं आहे. आणि भाग 4ला नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं म्हणलेलं आहे. काय नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य? नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य असं त्यांनी म्हणलेलं आहे. आणि टीकात्मक भाग 3ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलेलं आहे. तर बघा लक्षात घ्या, या प्रश्नाद्वारे तुम्हाला कळालं का कलम 32 हे काय घटनेचा आत्मा आहे. ओके, आणि कलम 32ला सुप्रीम कोर्टानं काय सांगितलंय की हे बेसिक स्ट्रक्चर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे मूलभूत संरचनेचा भाग आहे असंही काय केशवानंद भारती खटला जो बेसिक स्ट्रक्चरचं इंट्रोड्यूस केलेलं आहे त्या कलम 32 हे काय आता
मूलभूत संरचनेचा भाग आहे. ओके, एवढं कळालं का? मग मूलभूत हक्कामध्ये काय काय बघलं पाहिजे? मूलभूत हक्कामध्ये महत्वाची जी कलम आहेत ती माहिती पाहिजेत, बरोबर. आता खूप डीप मध्ये जाऊ नका. कलम 14 काय, सॉरी कलम कलम 15(1), 15(2), 15(3), 15(4), 15(5), 15(6), 15(6) माहिती राहिली पाहिजे का? तर आता लेटेस्ट घटना दुरुस्ती झालेली आहे. 15(6) असेल, 16(6) असेल, बरोबर ना. पण बाकी जास्त डीप मध्ये जाऊ नका. कलम 14 काय, कलम 15 काय, कलम 14चे अपवाद काय, राष्ट्रपती, राज्यपाल, प्रेसचं स्वातंत्र्य, एवढं काय काय आहे ते बघायचं. कळालं का? आणि मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वे यातला डिफरन्स बघायचा. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत, मार्गदर्शक तत्वे हे न्यायप्रविष्ट नाहीत. मग थोडं डिफरन्स. कलम 14 मध्ये काय, कलम 13 मध्ये काय, कलम 12 मध्ये काय, 12 मध्ये राज्याची डेफिनेशन दिली आहे. राज्य या व्याख्येमध्ये काय येत नाही? सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट येत नाही, न्यायव्यवस्था येत नाही. बाकी काय मग सगळं येते. जिथं जिथं राज्याचं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन आहे असं सगळी गोष्ट येतात. हे तुम्हाला कळायला पाहिजे तिथं, बरोबर. कलम 15 काय, कलम 16 काय, कलम 17 काय, अस्पृश्य नष्ट करणे असेल, 18 काय रे पदव्याबद्ध रद्द करणे असेल, 19 काय स्वतंत्र असतील वेगवेगळी, 20 काय अटक स्थानबद्धता आहे, 21 काय काही माहित नाही सर आम्हाला, 21 काय जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. जीवित आणि मी बघा आपल्या कंबाईनच्या पुस्तकामध्ये मित्रांनो जवळपास सगळे दिलेले आहेत बघा. कलम जी राहून गेलेले आहेत, जे म्हणजे एक्सप्लेनेशनमध्ये जे देऊ शकत नाही ते आपण म्हणजे एकत्र करून मी सगळं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला याच्या निमित्तानं केलेलं आहे बघा. बघा सगळ्या जवळपास काय कलम 12 असेल, 13 असेल, 14 असेल, 17 असेल, 18 असेल, 20 असेल. बघा 20 काय रे, अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. सॉरी मी तुम्हाला काय अटक आणि स्थानबद्धता कशामध्ये आहे? 22 मध्ये आहे. बघा 23 काय, 24 काय, 25 काय, 26 काय. त्यातली महत्वाचं कलम काय रे? 21 एक महत्वाचं कलम आहे, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य. जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये काय येते याच्यावर बरेच प्रश्न विचारतात, बरोबर. म्हणून एक कंबाईनचं पुस्तक. आता हे काय रे, पॉलिटी हा सेक्शन सोपा आहे आणि इतके दिवस आपण पॉलिटी वाचलेला आहे, त्यामुळं वरवरचा सामान्य क्षमता चाचणी म्हणजे वरवर गोष्टी विचारल्या जातात, जास्त डीपली नाही. हे लक्षात घ्या पहिलं. ओके, तर एका प्रश्नाला मला जास्त वेळ थांबणं चुकीचं आहे. तर मी इलिमिनेशन मेथड शिकवण्यासाठी आलोय आणि माझं कसं शिकवण्याचा गुण आहे ना, त्यामुळे जास्तच कुठतरी जातो. पण लक्षात घ्या काय, डॉक्टर बी आर आंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानलेला आहे? कलम 32. आणि कलम 51 काय रे, आंतरराष्ट्रीय शांतता. कलम 21 काय, जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य. कलम 19 काय, स्वातंत्र्य दिलेले आहेत, वेगवेगळे स्वातंत्र्याचे हे दिलेले आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन 3 नंबर. क्वेश्चन नंबर 3, खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर काय वाजवी बंधनं घालू शकते? घालू शकत नाही असं दिलं नाही, घालू शकते. बघा कुठली न्यायालयाचा अवमान या आधारावर काय करू शकते? बंधन घालू शकते, बरोबर आहे. परदेशाशी मित्रत्वाचा संबंध, एखादं भाषण करून जर अमेरिका आणि आपलं चांगले संबंध आहे ते बिघडवलं तर, म्हणून त्याच्यावरही बंधनं आणता येतात. सभ्यता आणि नीतिमत्ता हे पण येईल. भारताचं सार्वभौमत्व आणि अखंडत्व हे पण येईल. ओके, मग आता काय राहिलं रे, अल्पसंख्याकांचं संरक्षण हे मात्र येणार नाही. अल्पसंख्याक संरक्षणाचा काय संबंध आहे? कशामध्ये? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येणार नाही. म्हणजे ब येणारच नाही. कसंच येणार नाही. बघा मग ब येणार नाही तर हे येणार नाही, हे येणार नाही, आणि याच्यामध्ये वरील सर्व म्हणजे ह्याच्यातही ब आहे. उत्तर डायरेक्ट तुमचं 3 नंबर आलं. हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा त्यांनी डायरेक्टली आणि याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये बघा तुम्ही मित्रांनो काय केलेले आहे तुम्हाला इथेही काय दिले रे, अल्पसंख्याकांचं शासन केले. अल्पसंख्याकांचं दिलेलं असते वाक्य जनरली, त्यांना जर हे करायचं असेल तर, बरोबर ना, कन्फ्युजन. अल्पसंख्याकांचं संरक्षण असं दिले. अल्पसंख्याकांचं संरक्षण येणारच नाही ना. मग अल्पसंख्याकांचं संरक्षण करायचं याचा अर्थ बहुसंख्यांना काय मग, बरोबर ना. म्हणून भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, यांना बी काय प्रोटेक्शन दिलं जाईल. पण काय भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर यांना अल्पसंख्याकांचं संरक्षण म्हणजे बाकीच्यांना मग काय राज्याचंही संरक्षण नाही उपलब्ध राज्याला. पण कळालं. मग बघा न्यायालयाचा अवमान, परदेशी राष्ट्राशी मित्रत्वाचा संबंध, सभ्यता आणि नीतिमत्ता आणि गुन्ह्यास प्रोत्साहन अजूनही काही गोष्टी येतात. गुन्ह्यास प्रोत्साहन देईल अशी कुठली बाब असेल तर भाषिक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं आणतात. व्यावसायिक स्वातंत्र्य किंवा व्यावसायिक गुपिते याच्या आधारावर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं आणता येतात. अजून कुठले आहेत रे, मुक्त संचार सार्वजनिक सुव्यवस्था, जे आपण पोलीस व्यवस्था आहे, सार्वजनिक सुव्यवस्था असेल किंवा मग अजून काय असेल, सार्वभौमत्व आणि एकात्मता असेल, देशाची सुरक्षा असेल, परदेशी राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध असेल, चारित्र्य हनन असेल, ओके, गुन्ह्यास प्रोत्साहन, न्यायालयाचा अवमान, या सगळ्या गोष्टी काय की 19(1) अंतर्गत काय वाजवी बंधनं ही घालू शकतात. मग 19 मध्ये काय तर वेगवेगळे स्वातंत्र्य आहेत. भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, याच्यामध्येच भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्येच माहिती मिळण्याचा अधिकार देखील आहे बरं काय.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. असं इलिमिनेट करता आलं पाहिजे बघा. याच्याद्वारे जायचं. कन्फर्म जे चुकीचं आहे माहिती आहे, असू शकते म्हणलं ना, जे आहे ते ठेवायचं, जे नाही ते बघायचं, नाही त्याच्यावरून पर्याय कट करायचं. कळलं? नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकाच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केली आहे? आता मूलभूत कर्तव्य कोणत्या याच्यात आहेत विचारले बघा. याच्या अगोदर बघा किती प्रश्न आलेत बघा. हा मूलभूत हक्कावर प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन मूलभूत हक्कावर, 2 मूलभूत हक्कावर आहेत आणि तिसरा प्रश्न मूलभूत कर्तव्यावर आहे. बरोबर. आता मूलभूत कर्तव्य मी काय सांगितलंय, मूलभूत कर्तव्य, महाराष्ट्र तत्वे आणि काय रे मूलभूत हक्क, या तिन्हीपैकी एक प्रश्न येतो म्हणजे येतोच. एक येतो, कधी 2 बी येतात. ओके, तर बघा आता भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकाच्या मूलभूत कर्तव्याची यादी, मूलभूत कर्तव्य कोणत्या देशामध्ये आहेत असं सांगितलंय. बरोबर. अमेरिका, जपान, कॅनडा, फ्रान्स. डायरेक्ट तुमचं बोट जपानवर गेलं पाहिजे. आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, मी याच्या अगोदर दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की दिलंय म्हणून नाही. तर बघा, या आपली पुस्तक जरी 18ला आली असली, ओके, तरी त्याच्या अगोदर हे 19ला पेपर झाला होता, या पेपरच्या अगोदर आलेला आहे जपान. ओके, तर बघा जपान का रे, मग असं का सांगताय की मूलभूत कर्तव्य जपानला आहेत? सर्व हे सगळे भांडवलशाही देश आहेत. बरोबर. आणि भांडवलशाही देशामध्ये जनरली मूलभूत कर्तव्य नाहीत. आणि त्यातल्या त्यात जपान हे भांडवलशाही राष्ट्र असून देखील त्या ठिकाणी काय मूलभूत कर्तव्याची यादी दिलेली आहे. आता याच्यामध्ये येणारच आहे रशियामध्ये. रशियाकडून आपणच घेतलं मूलभूत कर्तव्य. बरोबर ना. मग व्हिएतनाम असेल आणि नेदरलँड असेल, ओके, आणि जपान असेल. आता भारत तर येणारच आहे. बरोबर ना. रशिया असेल, या देशामध्ये सगळ्या काय रे मूलभूत कर्तव्य दिले आहेत. मूलभूत कर्तव्य कशामध्ये आहेत? मूलभूत कर्तव्य मूळ घटनेत होती अशी वाक्य टाकतात. नाही, ते नंतर टाकण्यात आलं. बरोबर ना. 42 घटना दुसरी 1976 नुसार कलम 51A भाग 4A यानुसार घटनेमध्ये इंदिरा गांधीच्या प्रयत्नाने हे यशस्वी झालेले आहे. बरोबर ना. किती सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य, नंतर 11वा मूलभूत कर्तव्य 80वी घटना दुसरी 2002 नुसार ऍड करण्यात आलेलं आहे. फटफट माहित पाहिजे. इतकं कॅल्क्युलेशन स्पीडनी चालले पाहिजे की तुम्ही सांगता सोय नाही. आणि कधी अंमलबजावणी झाली? 3 जानेवारी 1977 रोजी या मूलभूत कर्तव्याची अंमलबजावणी झाली. दॅट्स इट. इथून बाहेर पडायचं. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 बघा. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा याचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कशावर प्रश्न आहे रे? बघा, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा महाराष्ट्र तत्वावर प्रश्न आहे. बघा, राज्यघटनेची उद्देशपत्रिका कुठंतरी वाचलं तर लक्षात येते का उद्देशपत्रिकेमध्ये बाबा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेबद्दल बोललेलं आहे? नाहीच, येणारच नाही उद्देशपत्रिका. बघा, उद्देशपत्रिकेवर एकही प्रश्न आलेला नाही. पण प्रस्तावनेवर काय काय गोष्टी लक्षात घेतलं पाहिजे. 42वी घटना दुसरी 1976 नुसार काय प्रस्तावनेमध्ये काय काय ऍड केलंय? 3 शब्द जे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता, त्यालाच आपण अखंडता म्हणतो. ते बघा, एकात्मता एकता नव्हे हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर काय रे 3 खटले जे आहेत, केशवंत भारती, बिरुबरी आणि तिसरा कुठला? LIC खटला. केशवंतमध्ये काय म्हटलं? भाग आहे, बिरुबरीमध्ये नाही म्हणले, आणि LIC मध्ये अविभाज्य भाग असं सांगितलंय. आणि कोणी काय काय म्हणलंय? आय कार्ड, नानी पालखीवाला, असं लक्षात ठेवा सगळं काय काय म्हणलेलं आहे. आणि कुठून घेतलंय प्रस्तावना आपण? अमेरिका. म्हणूनच वी द पीपल राज्यसभा मुख्य 2019ला प्रश्न आलाय की वी द पीपल हे कुठून घेतलंय? आम्ही भारताचे लोक. मग आपली प्रस्तावना जर समजा अमेरिकेकडून आपण कंटेंट घेतलाय, मग काय फॉर्मॅट घेतलाय, फक्त फॉर्मॅट कशी असली पाहिजे, या अशा स्वरूपाची काय प्रस्तावना असली पाहिजे, ही एवढीच कन्सेप्ट आपण घेतली. पण यातलं मटेरियल जे आहे ते कोणाकडून घेतलेलं आहे? ते मटेरियल स्वतःचं आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तयार केले. 13 डिसेंबर 1946ला, 22 जानेवारी 1947ला त्याला मान्यता मिळाली. मी एवढ्या स्पीडनं का सांगतोय लक्षात घ्या तुम्ही. ते कारण तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये जास्त इन्फॉर्मेशन आली पाहिजे म्हणून स्पीडने सांगतोय. काय 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडलाय आणि 22 जानेवारी 1947ला काय त्याला मंजुरी मिळाली. आणि त्यांचं हे कंटेंट आहे मध्ये. ओके, कंटेंट कोणाचं आहे? पंडित जवाहरलाल नेहरूचं आहे. पण फॉर्मॅट कोणाचा आहे? अमेरिकेचं आहे. म्हणून वी द पीपल म्हणजे कुठून घेतलंय? मग वी द पीपल याची सुरुवात कुठे आहे? अमेरिकाचे येणार आहे उत्तर. म्हणून ते त्याच्यावर प्रश्न आलाय. मग प्रस्तावना असेल, संघराज्य राज्यक्षेत्र विचारू शकता. संघराज्य राज्यक्षेत्रावर प्रश्न कार्य विचारू शकता. संघराज्य राज्यक्षेत्रावर दादर नगर हवेली एकत्र झालाय. बरोबर ना. दादर नगर हवेली आणि दमन दीव एकत्रीकरण झालेलं आहे. त्यानंतर काय रे जम्मू काश्मीर, आता काय पूर्वी राज्याचा दर्जा होता, आता केंद्रशासित प्रदेश बनला जम्मू काश्मीर आणि लडाख. त्यामुळे त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो, मे बी पॉसिबिलिटी.
बरोबर ना. आणि घटना निर्मिती या टॉपिकवर तर म्हणजे त्या बेसिकवर येऊ शकतंय कधी बी. त्याच्या मग काय समित्या निवडणुका असतील किंवा मग काय रे घटनेचे स्रोत असतील किंवा किंवा काय बैठका असतील, पहिली बैठक दुसरी बैठक, म्हणजे काय नॉर्मल गोष्टी हे लक्षात घेतला तरी दॅट्स इट. याच्या पलीकडे जास्त जाण्याची गरज नाही तिथं. ओके. तर बघा घटनेची उद्देश पत्रिका इथं तुम्हाला सांगितलंय. बघा काय येणार याचं उत्तर, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. बघा पहिलं काय येईल, राज्याच्या मार्गदर्शक तत्वे का, तर 51 आहे कलम. तुम्हाला कलम माहितीच पाहिजे. बघा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणलं ना, सगळी कलम माहीत पाहिजे. याच्यावर क्लिष्ट प्रश्न काय विचारतात रे मार्गदर्शक तत्वावर, खालीलपैकी कुठलं घटना दुरुस्तीनुसार ऍड केले. बरोबर ना, घटना दुरुस्तीनुसार ऍड करण्यात आले आहे. 42वी घटनानुसार सगळे आहेत. 38(2) 44व्या घटना दुरुस्ती आणि 97वी घटना दुरुस्ती. काय सहकाराबद्दल तत्व आणि 86वी घटना दुरुस्ती, 46ची वर्डिंग चेंज केले. दॅट्स इट. बाकी सगळे 42वी घटनानुसार आहेत. मग हे माहिती पाहिजे आपल्याला. मग 42वी घटना दुरुस्तीनुसार आहेत, पण कोणकोणते आहेत. ओके. मग कलम 45 काय, कलम 46 काय, कलम 47 काय, 36 पासून 51 पर्यंत मार्गदर्शक तत्वे आहेत. मग मार्गदर्शक तत्वामध्ये 36 मध्ये काय, 36 मध्ये राज्याची व्याख्या आहे, 37 मध्ये काय राज्य धोरण आहे, 38 मध्ये काय, 39 मध्ये काय, 39A मध्ये काय, बी मध्ये काय, सी मध्ये काय. ओके. थोडं 39A बघू शकता. ओके. आणि त्यानंतर काय मात्र आहे काय, 40 ग्रामपंचायतचं संघटन कशात आहे, सगळ्यांना माहित पाहिजे. 44 काय, समान नागरी कायदा, हे विचारलेलं आहे बऱ्याच वेळेस. गोहत्याबंदी कशामध्ये आहे, मी सगळं दिलंय. फक्त एवढी कलम, फक्त त्याचे कीवर्ड्स लक्षात ठेवा. खूप डीप जाण्याची गरज नाही मार्गदर्शक तत्वामध्ये. मूलभूत कर्तव्याचं तर काय, नॉर्मल गोष्टी सांगितलं तुम्हाला, घटना दुरुस्ती अमकं टमकं संपलं. ओके. म्हणजे मूलभूत कर्तव्य तुम्हाला सांगितलेत मी. मार्गदर्शक तत्व आहे कलम 51 आहे, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. आणि 90वी सूचीचं काही संबंध आहे. सूची सगळ्या आपला पहिली सूचीपासून काय 12व्या सूचीपर्यंत माहिती पाहिजे. पहिले मूळ घटनेमध्ये 8 सूची होत्या आणि नंतर काय 12 सूची, आता 12 सूची आहेत सध्या. ओके. पहिली काय, दुसरी काय, तिसरी काय, सगळं माहिती पाहिजे. जनरल गोष्टी माहिती पाहिजे. बघा कळलं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, राज्यासाठीच्या मार्गदर्शक तत्वाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधान योग्य, याला पहिलं अंडरलाईन करायचं आहेत ते लिहा. बघा आता पहिलं योग्य कोणते आहेत ते करायचं. बघा आता देशात पहिलं हे बघा, देशात सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे यात आहेत. कशाबद्दल आहे हे वाक्य स्टेटमेंट, मार्गदर्शक तत्वाबद्दल आहे. मार्गदर्शक तत्वे सामाजिक आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीची तत्वे आहेत. बरोबर आहे. आणि जर इथं मूलभूत हक्क असले असती तर काय रे, मूलभूत हक्काच्या बाबतीत पहिलं प्रश्न सोडवतो पूर्ण. दुसरं बघा, या भागात समाविष्ट असलेली ही तत्वे न्यायप्रविष्ट नाहीत. बरोबर आहे. मार्गदर्शक तत्व न्यायप्रविष्ट नाहीत. दोन्ही वाक्य बरोबर आहेत. मग काय अजून पुन्हा वाचायचं खाली, विधाने कोणती बरोबर आहेत म्हणले. बरोबर, दोन्हीही बरोबर आहेत. ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत. आलं, हे उत्तर निघालं तुमचं मार्गदर्शक तत्वाच्या बाबतीत. आता बघा इन्फॉर्मेशन दृष्टिकोन, मूलभूत हक्क हे काय, राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. कुठली, राजकीय लोकशाही. कुठली, राजकीय लोकशाही. सामाजिक नाही तर त्या ठिकाणी राजकीय लोकशाही. आणि काय सामाजिक आणि आर्थिक लोकशाही कोण करतात, मार्गदर्शक तत्वे. आणि मूलभूत हक्क राजकीय लोकशाही आणि व्यक्तिनिष्ठ आहेत मूलभूत हक्क, आणि समाजनिष्ठ काय मार्गदर्शक तत्वे आहेत. आणि दुसरी गोष्ट काय, न्यायप्रविष्ट आहेत मार्गदर्शक तत्वे, पण मूलभूत हक्क मूलभूत हक्क हे काय न्यायप्रविष्ट आहेत. काय नाही, याच्या डिफरन्सवर प्रश्न आला तरी तुम्हाला इझी येऊन जाईल. न्यायप्रविष्ट आहेत म्हणजे याचा अर्थ याचं उल्लंघन झालं मूलभूत हक्काचं तर तुम्ही न्यायालयात जाऊ शकता, न्यायालयात मागू शकता. न्यायिक पुनर्वलोकन तुम्हाला लागू आहे. कलम 32 अंतर्गत सुप्रीम कोर्टात, कलम 226 अंतर्गत हायकोर्टात जाऊ शकता तुम्ही. माझ्या मूलभूत हक्काचं उल्लंघन झालंय, चला 24 तासापेक्षा जास्त मला जास्त काळ अटक करून ठेवलेलं आहे. कसं काय अटक केलंय, कोणत्या याच्या बेसवर तुम्ही अटक करून ठेवलंय मला, असं विचारू शकता. मूलभूत हक्क आहे तुम्हाला. ओके. तर बघा, म्हणून मार्गदर्शक तत्वे हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये काय मार्गदर्शक तत्वामध्ये काय काय लक्षात घ्यायचं रे, की त्याचे काय डिफरन्स, मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वाचा डिफरन्स, मूलभूत हक्काची काय की म्हणजे काय जी कलम आहेत महत्त्वाची कलम, त्याचे कीवर्ड्स, आणि मार्गदर्शक तत्वाचे देखील काय कीवर्ड्स तेवढे लक्षात ठेवला तरी दॅट्स इट. बाकी काही जास्त करण्याची गरज नाही. बघा मित्रांनो, फक्त एक क्वेश्चन सोडला तर 5 क्वेश्चन मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य आहेत. हे मला पहिलं आवर्जून सांगायचं आहे. बघा काय मूलभूत हक्क आणि एकदम बेसिक आहेत मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. बरं, एकतरी प्रश्न तुम्हाला कलमावर आलाय का, खूप डीपली आलाय असं दाखवा बरं. एकदम जनरल प्रश्न आहेत आणि 5 क्वेश्चन आहेत. किती पेपरमध्ये, 3 पेपरमध्ये. ॲव्हरेजली किती प्रश्न आले त्याचा अर्थ 2. ॲव्हरेजली पकडू आपण, 2 प्रश्न आल्यासारखे आले. कळलं का? तर पहिला प्रश्न बी बेसिकली याच्यावरच अवलंबून आहे. कशावर,
बघा पहिला प्रश्न बघा काय रे, 21 14 म्हणजे त्याच्याच रिलेटेड आहे, कळलं का? ती माहिती असेल तर उत्तर निघून गेलं असतं. म्हणून मला लक्षात घ्या तर की बाबा मी जे सांगतोय त्याच्यावर आजपर्यंत का सांगतोय याच्यापैकी 1-2 येतात बाबा प्रश्न म्हणून, का तर ते महत्वाचं आहे. बेसिकवर अजून आलाच नाही एक काही प्रश्न. त्यानंतर बघा आता 7वा क्वेश्चन, खालील विधाने विचारात घ्या. आता कशावर आहे रे, बघा हे संसदेवर आहे. एकच प्रश्न आलाय संसदेवर. ते संसद म्हणलं की मुख्यमंत्री काय आले रे, पंतप्रधान आले, मंत्रिमंडळ आलं, राष्ट्रपती आले, ओके, आणि महान्यायवादी आले. बघा आता खालील विधाने विचारात घ्या. पहिलं बघून घ्यायचं, खाली एक लाईन दिसते बाबा, वरील कोणती विधाने बरोबर आहेत. पहिले हे बघायचं बरोबर आहे विचारले. हे खालील विधाने विचारात घ्या म्हणजे कुठेतरी आपला बरोबर काही म्हणलं नाही, मग पटकन बघून घ्यायचं खाली दिसतंय का बाबा, बघितलंय बरोबर आहे, बरोबर विचारलंय. नंतर आपल्या डोक्यामध्ये काय कधी इथं चूक असलं तरी आपण बरोबरच बघतो, कारण 90% लोकांची मेंटॅलिटी तयार झाली असते की डोक्यात बरोबरच बघायचं. सिली मिस्टेक अजिबात होऊ नये. प्रश्न वाचताना बघा पॉलिटीला सगळ्यात महत्त्वाचं काय रे, प्रश्न व्यवस्थित वाचणे. तुम्हाला इन्फॉर्मेशन खूप आहे त्यामुळे इन्फॉर्मेशन देण्यावर मी जास्त भर देत नाही. तर पॉलिटीला सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन प्रत्येक पोरला असते, पण ते यूज बरोबर करत नाहीत प्रश्नाच्या ठिकाणी. बघा आता बघा, पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावरील काय त्यांच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काहीही नमूद करण्यात आलेलं नाही. बरोबर आहे, कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही. पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव फक्त लोकसभेतच सादर करता येते, हेही वाक्य बरोबर आहे. केवळ लोकसभेत सादर करता येते का, तर हे वाक्य का बरोबर आहे रे बी, ते तुम्हाला नंतर सांगतो मी काय. बघा हे वाक्य बरोबर आहे. त्यानंतर बघा पंतप्रधान आणि त्याच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभेत सादर करता येते. एक किंवा हे याच्या दोन्हीपैकी एक चूक पाहिजे की नाही. तुला जर काहीच माहित नसलं तरी एक म्हणते की फक्त लोकसभेत, एक म्हणते दोघात पी, असं शक्य आहे का रे, बरोबर ना. पण हे तरी चुकीचं पाहिजे, हे तरी चुकीचं पाहिजे. दोन्ही एका जागी असणार पर्याय चुकीचं असणार आहे. बी आणि सी असणार एका जागी चुकीचं असणार आहे ना, तसं पर्यायच दिलं नाही, बरोबर ना. मग बघा लक्षात घ्या, ए आणि बी 100% बरोबर आहे आणि सी चुकीचं आहे. का तर फक्त एका जागीच मांडलं जाते. त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो, ओके. तर बघा काय ए आणि बी तुमचं उत्तर आहे. कोणती बरोबर आहेत मग, ए आणि बी बरोबर आहेत, करेक्ट आहेत एकदम, ए आणि बी. बघा आता काय रे, पंतप्रधानांनी त्याच्या मंत्रिमंडळावरील अविश्वास प्रस्तावासंदर्भात भारतीय राज्यघटनेत काही नमूद करण्यात आलेलं नाही. घटनेमध्ये कुठलंही नमूद नाही, फक्त एवढंच सांगितलंय 75 मध्ये काय सांगितलंय, 75(3) मध्ये काय सांगितलंय बाबा, की पूर्ण काय मंत्रिमंडळ हे कोणाला जबाबदार असेल, राष्ट्रपतीला जबाबदार असेल. मंत्रिमंडळ 75 लक्षात ठेवा फक्त, बाकी काही असं उपसब कलम लक्षात नाही ठेवलाच चालते. मंत्रिमंडळ, पूर्ण मंत्रिमंडळ टोटल कोणाला जबाबदार असेल, राष्ट्रपतीला, बरोबर का. चुकीचं आहे. तर पूर्ण मंत्रिमंडळ कोणाला, लोकसभेला. आणि वैयक्तिक मंत्री असेल, वैयक्तिक एकटा वैयक्तिक मंत्री तर राष्ट्रपतीला असतो. म्हणून फक्त लोकसभेला मंत्रिमंडळ जबाबदार आहे, तर पंतप्रधान त्याच्या मंत्रिमंडळावरला अविश्वास प्रस्ताव तुम्हाला राज्यसभेत का मांडता येईल, लोकसभेत, बरोबर. आणि फक्त त्यांचा मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार आहे असं सांगण्यात आलं. त्यांना असं दिले काय की प्रशासन काय अविश्वास प्रस्ताव संदर्भात काही असं घटनेमध्ये काय दिलं का, नाही. ते आपण संकेतानं केलेलं आहे. काय केलेलं आहे की तुम्हाला अविश्वास प्रस्ताव मांडायचा असेल लोकसभेत तर 50 सदस्य किमान काय असलं पाहिजे, त्यांचा पाठिंबा असला पाहिजे, 50 सदस्यांचा, लोकसभेच्या 50 सदस्यांचा. आणि संपूर्ण मंत्रिमंडळाविरुद्धच तुम्हाला अविश्वास प्रस्ताव मांडता येते. मग मंत्रिमंडळ काय लोकसभेचं विश्वास धारण करत आहे की नाही हे बघण्यासाठी काय हे प्रस्ताव मांडलं जात आहे. आणि अविश्वास प्रस्ताव केवळ आणि केवळ लोकसभेतच मांडता येते. कळालं, दॅट्स इट, काही नाही बाकी. याच्यामध्ये आलं का तुमचं उत्तर. बघा आता पंतप्रधान मंत्रिमंडळ याचं थोडंसं मी तुम्हाला पुस्तकामध्ये, आपल्या कंबाईनच्या पुस्तकामध्ये दोन याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन करून दिले. बघा इकडं पंतप्रधान मंत्रिमंडळ दिलं आणि इकडं मुख्यमंत्री मंत्रिमंडळ दिले. मग कसं कलम 74 आणि कलम 75 पंतप्रधान मंत्रिमंडळाबद्दल आहे आणि इकडं 163 आणि 164 आहे. मी कंपॅरिझनमध्ये दिले. आणि या दोघांमध्ये काय कर्तव्य पंतप्रधानाचे कशामध्ये आहेत, 78 मध्ये आहेत आणि इकडं 167 मध्ये आहेत. आणि त्याच्यावरच प्रश्न आहे बघा समोरचा, बरोबर ना. मी एकदम डिफरन्स करून दिलेला आहे. 167 कर्तव्य, मग मुख्यमंत्र्याची कर्तव्य 167 आणि 78 मध्ये पंतप्रधानाची कर्तव्य, ओके. मग एवढं. आणि काय संसदेमध्ये काय रे, लोकसभा राज्यसभा बेसिक काही इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, लोकसभा काय राज्यसभा काय काय थोडक्यात दॅट्स इट. एवढ्यावर प्रश्न निघून जातो. एकच प्रश्न आला 3 वर्षामध्ये. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन,
भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकते? केंद्र राज्य संबंधावर आहे प्रश्न, संसद नाही. ओके, मग आता भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात असताना संपूर्ण भारतासंदर्भात किंवा भारतातील काही भागात कायदे करू शकते. बरोबर, बघू आता. यासाठी सगळ्या घटक राज्याची संमती आवश्यक असते. यासाठी बहुसंख्य घटक राज्याची संमती आवश्यक असते. यासाठी या निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्याची संमती आवश्यक असते. यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. बघा, हे सगळ्यापेक्षा डिफरंट वाक्य आहे की नाही बघा बरं. बाकी जबाबदारी कोणाला काहीच माहीत नसणं त्याच्यासाठी सांगालोय. मला तर माहिती आहे रे, कलम 253 आहे. कलम 253 मध्ये सांगितलं आहे की आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी काय करू शकते? कोणत्याही राज्याची संमती न घेता काय करू शकते? संसद तो कायदा देशामध्ये अंमल करू शकतो. हे 253 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे. पण काहीच माहीत नसलं तर इथं काय दिलंय? वेगळं वाक्य एकच आहे. यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नसते. इथं काही राज्य यांनी काय म्हणलंय? घटक राज्याची संमतीची आवश्यकता असते. यासाठी निर्णयाने प्रभावित होणाऱ्या राज्याची संमती असते. काही घटक राज्याची संमती असते, काही गरज नाही. संसद आपल्या मतानं काय करू शकते? संमती काय प्रत्येक राज्याला, काही राज्याला कसं समत काय करू शकते? आंतरराष्ट्रीय कायद्याचं अंमलबजावणी करू शकते. हे 253 मध्ये दिलेलं आहे. माहिती पाहिजे, बरोबर. माहिती असल्याशिवाय याचं उत्तर येत नाही. 253 हे पाहिजे, कळलं? केंद्र राज्य संबंधावर एक आहे. त्यानंतर बघा, खालीपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 याच्यावर जास्त प्रश्न असणार बघा. विधिमंडळ टॉपिकवर. कशावर? विधिमंडळ टॉपिकवर प्रश्न आहे हा. 164, 163, 164. आता 164 विचारलाय बघा. 163, 164 काय रे? मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळा संदर्भात कलम आहे. मग आता 164 कलमामध्ये काय असं विचारलंय? महत्वाची कलम, त्या अंडर हा प्रश्न येऊ शकतो किंवा विधिमंडळ टॉपिकमध्ये. आता प्रश्न सोडून बघू आपण. बघा हा, आता खाली बघा काय म्हणलंय, म्हणजे याचा खालीपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? म्हणजे याच्यामध्ये असणारे सांग मला. 164 मध्ये असणारे पहिले हे डोक्यात ठेवायचं किंवा 164 मध्ये काय बघू आपण. बघा, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. बरोबर आहे, 100% बरोबर आहे. बरोबर. तुम्ही सगळ्यांनी पुस्तक वाचलंय, कुठलंही पुस्तक ही माहित असेल. बरोबर, 164 मध्ये आहे, राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय राज्यपालाला कळविणं हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे. आणि मुख्यमंत्र्याचं कर्तव्य कलम 78 मध्ये आहे. कुठं? पीएमच्या बाबतीत. आणि सीएमच्या बाबतीत कशामध्ये? 167. मग इथं काय? मुख्यमंत्री आहे. मग मुख्यमंत्री म्हणल्यानं कुठलं आलं? 167. म्हणजे 167 मध्ये आहे. आणि ही इथं काय म्हणलं? 164. मग 164 मध्ये हे वाक्य येईल का? ब वाक्य येणारच नाही. का? तर राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिपरिषद सर्व निर्णय राज्यपालाला कळवणे हे मुख्यमंत्र्याचं कर्तव्य 167 मध्ये आहे. म्हणजे ब चुकीचं आहे. बरोबर ना? ब चुकीचं आहे. आणि जे कसं आहे बघा, जेव्हा एखादं आता इथं काय याचा अर्थ काय? 64 मध्ये आहेत ते सांगा, म्हणजे बरोबर कोणते आहे ते सांगा म्हणते. आणि जेव्हा एखादा चुकीचं सापडतं त्यावर उत्तराकडे जायचं. याला इलिमिनेशन मेथड म्हणतात. आता चुकीचं मला कोण सापडलाय? ब सापडलाय, त्याच्यावर मी इलिमिनेट करतो. याच्यात ब आहे, हा येणार नाही. याच्यात ब आहे, हा येणार नाही. मी खालचे 2 वाक्य वाचण्यात वेळच घालणार नाही. याच्यात ब आहे, हा येणार नाही. माझं उत्तर 100% अकड आहे. कळलं का? हे अशा पद्धतीनं सोडायचं. कारण मला माहित आहे ब चुकीचं आहे, म्हणजे कड काही वेळ राहो, ब चुकीचं आहे म्हणजे ब येणारच नाही ना. म्हणजे मी का क आणि ड वाचायला वेळ घालवलं का रे? घालवलंच नाही. याला इलिमिनेशन मेथड म्हणतात. बरोबर विचारलं, जिथे एखादं चूक सापडलं की पटकन तिथं उत्तरापर्यंत जायचं. 100% शुअर, पण कन्फर्म माहित पाहिजे की हे चुकीचंच आहे. तर बरोबर असणारं चुकीचं घेऊन जाशील. म्हणजे आता नंतर मी वाचू शकतो टाइम मॅनेजमेंटसाठी. मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल. मंत्रिपरिषद बरोबर आहे, विधानसभेला जबाबदार असते पूर्ण मंत्रिमंडळ. आणि वैयक्तिक मंत्री राज्यपालाला. मंत्रिपरिषदेतील मुख्यमंत्र्यासहित एकूण मंत्र्याची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15%. बरोबर आहे, विधानसभेच्या 15% आहे बरं का, लक्षात ठेवा. मुख्यमंत्र्यासह राज्याच्या कोणासोबत? मुख्यमंत्र्यासहित पाहिजे. ओके, बरोबर आहे. हे बी वाक्य बरोबर आहे. कळालं? मग याच्यामध्ये बी काय करायचं रे? बघा आता अजून एक प्रश्न आलाय. भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टीबाबत सहविवेकाधिकार प्राप्त होतात? पुन्हा 163 आणि 164 विचारले. मित्रांनो, 152, 154 हे सगळे राज्यपालाबद्दल आहेत. बरोबर ना? राज्यपालाबद्दल. 160
मग 163 आणि 164 मध्ये स्वविवेकाधीन अधिकार येतील ना. अधिकार स्वविवेकाधीन राज्यपालाला कोणा बाबतीत असतील, मंत्रिमंडळ किंवा बाकीच्या गोष्टी बाबतीत असतील ना, निर्णया बाबतीत. मग ते कुठं 163 आणि 164 मध्येच आहे. इकडे काय संबंधच येणार नाही ना. 52, 54, 160 त्या त्यांच्या स्वतःच्या आहेत. त्यांना निवडणुकी बाबतीत त्यांनी काय कार्यकारी मंडळाचे अधिकारी असतील, असे असतील, तसं असेल, काही असेल त्यांच्या बाबतीत. पण त्यांना असणारा स्वविवेकाधीन अधिकार म्हणलं तर 163 मध्येच आहे सरळ सरळ. हे राष्ट्रपतीपेक्षा यांना जास्त अधिकार आहे. स्वविवेकाधीन अधिकार वगळता राज्यपालाला काय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक असेल. पण स्वविवेकाधीन अधिकार वगळता. पण तसं राष्ट्रपतीला नाही. राष्ट्रपतीला काय सांगितलंय की मुख्यमंत्र्याचं काय पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक आहे. एकदा पुनरुच्चार पाठवू शकतात असं सांगण्यात आलं होतं. पण 44व्या घटनांचं सांगितलं की एकदा पाठीला पुन्हा त्याला निर्णय द्यावाच लागणार आहे, असा अर्थ त्या ठिकाणी काढलेला आहे 44 घटनांनुसार. आणि 42 घटना बंधनं टाकल्या आहेत. पण इथं 42-44 घटनादुरुस्ती झालेली नाही. कळालं बघा. 163 आणि 164 दोन्ही पण विचारले बघा. त्यानंतर बघा, महाराष्ट्र विधिमंडळात खालीलपैकी कोणते विधान विधिमंडळाबाबत. आता तिसरा प्रश्न आहे विधिमंडळाचा बघा. ओके, विधिमंडळात मी त्यामुळं विधिमंडळ म्हणत असतो. विधिमंडळाबाबत खालील कोणती विधान चुकीचे आहे. आता चुकीच्याला पहिलं अंडरलाईन केलं पाहिजे. बघा, विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेलं विधेयक सभागृहात सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. विधिमंडळामध्ये प्रलंबित असलेलं विधेयक सभागृहाची सत्र समाप्ती झाल्या कारणाने रद्द होत नाही. बरोबर. मी असे चार्ट काढून आपल्या कंबाईनच्या बुकमध्ये दिले बघा. कुठलं प्रलंबित आहे, कुठलं काय, असं चार्ट काढून दाखवले. बरोबर. तिथे तुम्ही बघू शकता डायरेक्टली. आपल्याकडे वेळ कमी आहे बघा. त्यानंतर बघा, विधान परिषद प्रलंबित असलेलं जे विधेयक विधानसभेने मंजूर केलेलं नसेल ते विधानसभेने विसर्जन झाले असता रद्द होत नाही. चुकीचं आहे म्हणलंय कोणतं. जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेने विसर्जन झाले असता रद्द होते. आता हे क्लिष्ट आहे. इतकं क्लिष्ट वाटायला वाक्यामुळं. जर ते तुम्ही त्या बॉक्सच्या फॉर्मॅटमध्ये बघितलात तर तुम्हाला सोपं जाईल बघा. ॲक्च्युली मी दाखवतोच तुम्हाला ज्या लोकांना माहीत नसेल. हे बघा, असं मी तुम्हाला हे करून दिलेलं आहे बघा इथं. ओके, काय केलेलं आहे, विधानसभा आणि विधान परिषद असं केलं आहे. प्रलंबित प्रथम मांडलेलं किंवा पारित करून इकडे पाठवलेलं ते व्यापकत होते. हे दोनच लक्षात ठेवायचे. व्यापकत जे होते ते लक्षात ठेवा. विधानसभा आणि विधान परिषद पारित आणि विधान परिषदमध्ये प्रलंबित असेल तर व्यापकत होते. आणि इथं कुठंच व्यापकत होत नाही. तिन्ही कंडिशनमध्ये व्यापकत होत नाही. फक्त 2 कंडिशनमध्ये व्यापकत होते ना, म्हणजे लॅप्स होते. हे 2च कंडिशन लॅप्स होणारे लक्षात ठेवा. बाकी कुठलीही लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, मग इथं काय विचारलंय, रद्द होत नाही, रद्द होत नाही, रद्द होते. मग कुठलं रद्द होते, जे विधेयक विधानसभेत प्रलंबित असेल किंवा विधानसभेकडून मंजूर होऊन विधान परिषदेत प्रलंबित असेल ते विधेयक विधानसभेत विसर्जित झाले असता रद्द होते. मग रद्द होते जे म्हणले ना, हे व्यापकत होते ते 2च आहेत असे. बाकी सगळे होते म्हणायचं. आपलं काय करायचं, हे 2च लक्षात ठेवायचं. कुठलं, विधानसभा आणि विधान परिषद. म्हणजे इथं समजा प्रथम विधानसभेमध्ये प्रथमतः मांडलेला आहे किंवा विधान परिषदेनं पारित करून इकडे पाठवलं असेल तर ते व्यापकत होते, किंवा विधानसभेनं पारित केलं आणि विधान परिषदेमध्ये प्रलंबित असेल तर ते व्यापकत होते. दॅट्स इट. याच्या पलीकडे करण्याची गरजच नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येईल रे, एकही चुकीचं नाही. चुकीचं कोणतं आहे विचारलंय, वरीलपैकी एकही नाही. 4 नंबर उत्तर येईल तुमचं. कळलं. नेक्स्ट क्वेश्चन. खालील विधान लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. बरोबर आहे. प्रत्येक राज्यासाठी काय एका उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. 200 किती रे, 12 का 24, काहीच लक्षात नाही सर आम्हाला. तर बघा, प्रत्येक भारतीय घटनेत प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. जसं हायकोर्टाला किती केले आहे, 124. आता 124 केलेले आहे आणि इकडे किती केले आहे रे, 212. बघा येथे किती केलेले आहे, 124. आणि 124 नुसारच 1956च्या काय कायद्यानुसार काय केलेलं आहे की आता सुप्रीम कोर्टाचे 34 न्यायाधीश केले आहेत. आता हे न्याय व्यवस्थेवरला महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्या अगोदर बघा आपला 1 मिनिट थोडंसं थांबा. आता विधिमंडळावर किती प्रश्न आले ते बघा. पहिलं
बघा हां यस, हे 1 2 आणि हे 3 प्रश्न विधिमंडळ टॉपिकवर आहेत फक्त, केवळ विधिमंडळ, प्रत्येक वर्षी एक आहे. आणि बाकी अजून राष्ट्रपती राज्यपाल रिलेटेड वगैरे काही असे प्रश्न आहेत की ते देखील विधिमंडळच काय हे सांगतात, ते आपण समोर बघणारच आहोत. बघा आता काय रे, बघा हा न्यायव्यवस्थेवर आहे आणि दरवर्षी एक न्यायव्यवस्थेवर असतो, त्यातल्या त्यात काय रे हायकोर्टावर जास्त प्रश्न आहेत. हे कोणता आहे रे, न्यायव्यवस्थेवर प्रश्न आहे, पण कशावर आहे, हायकोर्टावर आहे. कुठल्या, सुप्रीम कोर्टावर नाही तर कुठल्या, हायकोर्टावर आहे. आता बघा न्यायव्यवस्थेवर काय काय विचारू शकतात, करंट रिलेटेड थोडक्यात सांगतो बरं का, जिथं करंट रिलेशन आहे संयुक्त काय संघराज्य राज्यक्षेत्राच्या बाबतीत मी बोललो तुम्हाला, जिथं आहे तिथं बोलतो बरं काय. तर बघा आता, आणि इथं काय महत्त्वाचं आहे बघा, सुप्रीम कोर्टाचे जास्त न्यायाधीश वाढवलेत, कदाचित सुप्रीम कोर्टावर विचारू शकतात, न्यायाधीश 34 केलेले. आणि पहिल्यांदाच प्रेस कॉन्फरन्स घेऊन न्यायाधीशांनी त्याच्या बाबतीत पहिल्याच वेळेस प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली, किंवा ₹1 दंड थोठवलाय त्या बाबतीतही असेल, किंवा काय रे लोकपाल, पहिलाच लोकपाल आहे बघा 2013 पासून, पिनाकी घोष, मग त्याबद्दल विचारू शकतात, किंवा लोकायुक्ताच्या बाबतीत विचारू शकतात, कारण भारतात पहिला आहे लोकपाल नियुक्त करणार. राज्यसेवा मुख्य 2019ला एक प्रश्न आलाय बघा, काय विचारलाय, लोकपालाच्या बाबतीत विचारला होता, तुमच्या माहितीच तो सांगतो बघा, राज्यसेवा मुख्य 2019ला की काय विचारलाय की लोकपालला त्याचं किमान वय काय असलं पाहिजे, 45 वर्ष. राज्यसेवा मुख्य 2019ला प्रश्न आलाय, मी 18 मध्येच दिला आपल्या कंबाईनच्या बुकमध्ये, पेज नंबर 82वर, बरोबर. तर त्या ठिकाणी बघा 45 वर्ष किमान हे त्याचं उत्तर होतं, बरोबर. मग विचारू शकतात लोकपाल, न्यायालयीन सक्रियता ते गरजच नाही, पण लोकपालवर विचारू शकतात, कारण पिनाकी घोष यांची नियुक्ती झालेली आहे, म्हणजे न्यायव्यवस्थेच्या बाबतीत सांगतोय. आणि त्यानंतर काय रे लोकायुक्तावर का विचारू शकतात, लोकायुक्त नियुक्त करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य आहे, ते पण मी दिले, बरोबर, त्याच्यावर विचारू शकतात. म्हणून हे न्यायव्यवस्थेच्या सगळ्या बाजू आहेत, आणि त्यातल्या त्यात आपल्याला जास्त काय कंबाईनला जास्त भर केंद्रावर असतो, तर ते राज्यावर असतो, म्हणून आपल्या याला जास्त हायकोर्टावर प्रश्न येतात. बघा आता भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद कितीमध्ये आहे, 214, आणि तिकडं 124. बघा आता 214 मध्ये उच्च न्यायालयासाठी तरतूद आहे, प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, पण 7वी घटना दुरुस्ती 1956ला असं सांगण्यात आलंय. बघू काय 1956ला सांगण्यात आलेलं आहे, काय सांगलं रे की बाबा एक किंवा अनेक राज्यासाठी एक उच्च न्यायालय, किंवा एक राज्य एक केंद्रशासित प्रदेश याच्यासाठी एक उच्च न्यायालय असू शकते. हेच 7व्या घटनेनुसार असंही सांगण्यात आलंय की एक राज्यपाल एका राज्यासाठी किंवा 2 राज्यासाठी किंवा 2 किंवा अधिक राज्यासाठी, किंवा एक राज्य एक केंद्रशासित प्रदेश किंवा 2 राज्य किंवा एक केंद्रशासित प्रदेश, असा सामायिक राज्यपाल आणि सामायिक उच्च न्यायालय, एकाच वाक्यात सांगायचं म्हणजे सामायिक राज्यपाल आणि सामायिक उच्च न्यायालय याची तरतूद 7वी घटना दुरुस्ती 1956 मध्ये आहे. मग आता आपल्याला काय, आता पहिलं प्रश्न सोडून घेऊ. बघा भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे, बरोबर आहे, ओके. उच्च न्यायालय असलेले दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे, बरोबर आहे, एकमेव आहे म्हणले का, नाही. आता बघा जम्मू काश्मीर पण आलेत बरं काय, जम्मू काश्मीर लडाख वगैरे, त्यामुळं काय म्हणलं, एकमेव म्हणले का नाही, दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे ना. त्यानंतर बघा भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली, बरोबर आहे. मुंबई काय कायदा कधीचा आहे, 61चा आहे, 1861, आणि त्यानुसार 62 मध्ये मुंबई असेल, मद्रास असेल, कोलकाता असेल, 3 न्यायालयाची स्थापना झाली. त्यानंतर बघा स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेलं अलाहाबाद उच्च न्यायालय देशातलं 4थं आहे, बरोबर आहे, 1866 मध्ये 4थं झालं. म्हणजे याचा अर्थ काय, आपला काय विचारलं, बिनचूक आहेत, बिनचूक म्हणजे बरोबर कोणते आहेत विचारले, मग किती आहेत, 4ही बरोबर आहेत. पहिले याला अंडरलाईन करायचं बरं काय, बिनचूक आहेत, 4ही बरोबर आहेत, मग काय वरील सर्व बरोबर येईल, बरोबर ना. मग आता मला सांगायचं आहे की आता भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद 214 मध्ये केली आहे, 7वी घटना दुरुस्ती 1956. मग पुन्हा घटना दुरुस्ती करून सांगलं की बाबा घटनेमध्ये हे दिलंय, पण पुन्हा घटना दुरुस्ती करण्याचं कारण काय बाबा, एका राज्यासाठी नाही, तर मग काय करू शकतो आपण की एक अनेक दुसऱ्याला जोडू शकतो आपण, जसं गोव्याला महाराष्ट्राचं जोडलेलं आहे, बरोबर ना, बॉम्बे हायकोर्ट वगैरे. तसं बघा आता उच्च न्यायालय असलं दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे. भारतात उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862ला केली. 1861च्या कायद्यानुसार 1862ला 3 झालेत, मुंबई, मद्रास, कलकत्ता, ओके. मग आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट कंपॅरिझनमध्ये करा, तिकडली निवड इकडली निवड, त्याची पात्रता याची पात्रता. आता इकडल्या पात्राला हायकोर्टाच्या पात्राला ये लागते का रे. बघा अन्य न्यायाधीश किती असले पाहिजे, कोण सांगू शकते रे, पटकन सांगा. अन्य न्यायाधीश किती असले पाहिजे, अन्य न्यायाधीश किती असले पाहिजे घटनेमध्ये. बघा कशामध्ये, हायकोर्टात अन्य न्यायाधीश ठरवतो कोण आणि सुप्रीम कोर्टात कोण ठरवतो.
बरेच विद्यार्थ्याला माहिती आहे, फास्ट उत्तर माहिती असलं पाहिजे. जुन्या पोरात 100% माहीत राहणार आहे. हायकोर्टामध्ये अन्य न्यायाधीश कोण ठरवतो? राष्ट्रपती. अशाच याच्यावर फरकावर प्रश्न असतात. आणि सुप्रीम कोर्टावर संसद. आणि किती असले पाहिजे? म्हणूनच काय 1956चा कायदा केला आहे संसदेने, म्हणून 34 वाढवले जातात अन्य न्यायाधीश, बरोबर ना. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील विधाने विचारात घ्या. उच्च न्यायालयाच्या संदर्भात पुन्हा हायकोर्टावरच प्रश्न आलाय. कधीचा आहे? 18चा आहे. आणि हा याच्या अगोदरचा प्रश्न कधीचा होता? 19चा होता. ओके, बघा. उच्च न्यायालयाच्या प्रलंबित कामे असतील तर 2 वर्षापेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीचा उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे. जर काम जास्त वाढलं तर नेमण्याचा अधिकार आहे. त्यानंतर बघा, जेव्हा मुख्य न्यायाधीश व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीशाच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही, तेव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयाचे प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतात. बरोबर आहे. हे पण आपला काय विचारलंय? बरोबर कोणते आहेत विचारले? अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो, अतिरिक्त न्यायाधीश असो किंवा प्रभारी न्यायाधीश असो, वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो पदावर राहू शकत नाही. 65 नाही, न्यायालय उच्च न्यायालय होय. जर सुप्रीम कोर्ट असलं तर 65 आपण म्हणलो असतो. बरोबर. इथं काय विचारलंय? हायकोर्ट आहे. दिलेलं आहे काय? हायकोर्ट विचारलेलं आहे. हायकोर्टाला 62 वर्ष आहे. एवढी छोटी चूक केली बघा इथं. मग हे चुकीचं आहे. आता बघा, बरोबर विचारलं की काय बघायचं? चुकीचं बघायचं. चुकीचं सापडलं का नाही? बाकीचं तुम्हाला जर इथं कन्फ्युजन वाटलं तरी चुकीचं आहे की नाही? हे येणार नाही, हे येणार नाही. बरोबर कोणतं आहे मग? वरले 2 आणि कळलं. समजा जर तुम्हाला याच्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन आलं, समजा हे माहीतच नसेल तरी पॉझिटिव्ह सेन्स देऊन उत्तर द्यायचं. कळलं. पॉलिटिला तसं होतच नाही. पहिली गोष्ट, पॉलिटिला 100% विद्यार्थ्याला माहितीच असते. बरोबर. फक्त हे वाचण्यात चूक करू शकते, बघतच नाही ते एवढ्याला. फास्ट जाते निघून. वेग बेटा, इथं मार्क आलेले कुठंच येत नाही. बघा, काही जणांचं म्हणणं असतं बरं का, माझं मॅथ रिजनिंग लय भारी आहे. पहिलं मॅथ रिजनिंग सोडू नका बरं का, किती भारी असो. फुकट जर वेळ गेला अर्धा घंटा तर पुन्हा 85 प्रश्न राहून जातील 15च्या नादात. कळलं का? 15 पैकी 15 होऊन पण काय फायदा आहे का रे? म्हणून थोडंसं डोकं देऊन करा. निश्चित तिथं पण 10 येऊ शकतात, कोणाकोणाचे 15 पण आलेले आहेत. पण सिस्टमॅटिक पहिले 45 मिनटं, 40-42 मिनटं जर खूप चांगला असेल तुमचं तर 45 मिनटामध्ये तुम्ही 10-15 मिनटात पण सोडू शकता मॅथ रिजनिंग. बरोबर ना? तसं करा. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील वेदांपैकी कोणती विधाने योग्य आहेत ती लिहा. बघा, आता हा करंटचा प्रश्न आहे बरं का, त्यावेळेसचा. सुप्रीम कोर्टावर नाही, न्यायव्यवस्थेवरच आहे. पण तो काय दरवर्षी एक विचारलाय बघा न्यायव्यवस्थेवर. पण हा करंट रिलेटेड प्रश्न आहे 17चा. बघा, उच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर मद्य विक्रीवर बंदी आणली आहे. त्यावेळेसचा करंटचा आहे हा. बरोबर होता त्यावेळेस. ही बंदी पुढील वर्षी 1 एप्रिलपासून अंमलात आणायची असून याद्वारे महामार्गाच्या बाजूनं 1000 मीटर नाही तर काय 500 मीटर होतं. फक्त काय अशा आकडेवारीमध्ये पहिल्यापासून चूक करायची सवय आहे मला. बरोबर. 500 मीटर अंतरावर असणारी मद्य विक्री दुकाने बंद करण्यात येतील. काय चुकीचं आहे? विचारले काय कोणतं योग्य आहे? मग कोणतं योग्य आहे? फक्त अयोग्य आहे. चुकीचं आहे, बाकी बघायचीच गरज नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिले याला अंडरलाईन करायचं बरं काय. चुकीचे आहे. नीती आयोगात बघा तुम्हाला काय सांगितलंय? एक घटनात्मक बिगर घटनात्मक आयोगावर प्रश्न येत आहे सांगितले. बरोबर ना? विचारलाय. बघा, नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आता वाचण्यात इतकी चूक करतो आपण, स्पीड असते. खरंच आहे ना, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इतका आयोग करू शकते का असा तुम्हाला प्रश्न विचारला. इन्स्टिट्यूशन पाहिजे सर, असंही होतंय. हां, होतंय. असं केलेलं आहे आयोगानं. बघा काय, नीती आयोगास नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नाही तर काय मग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असं पाहिजे. मग वाक्य काय? चुकीचं आहे. पहिलं चुकीचं आहे. आता बघू 1 जानेवारी 2015. आता चुकीचं विचारलंय त्यावेळेस बरोबर बघायचं, बरोबर उत्तर करायचं. चुकीचं बघून सवय लागली चुकीकडचं असाल. बघा, 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली नीती आयोगाची. बरोबर आहे. पहिली बैठक 8 फेब्रुवारी 2015ला भरली. बरं का. याचा अध्यक्ष बघा, पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात, पदसिद्ध अध्यक्ष असतात. बरोबर आहे, हेही बरोबर आहे. मग आता नीती आयोगाबद्दल काय लक्षात ठेवा? ते थिंक टँक म्हणून बॉडी काम करते. आता हे काय 2 बरोबर आहेत, वरचं चुकीचं आहे. 90% पोरं याला बरोबर करतात. 90%. 10%च पोरं काय याला बरोबर करत नाहीत की बाबा चला वाचताना चूक करत नाहीत म्हणून बरोबर असं बघतात आणि वाचतात. बघा, एका प्रश्नामुळे सगळ्यालाच याच्या वाईट नजरनं बघू नका. पण जिथं असं काही दिलेलं असतंय मग इथं उद्देश काय यांना, याचं लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत आहे का हे बघणं.
मग या सेंटेन्सचं मग तेच जर तुम्ही प्रॉपरली वाचत नसाल तर चुकीचं आहे ना. मग ते कशाला विचारलीत बिचारी, बरोबर आहे ना. सो एवढी बारीक चूक करतात का. इथं विचारलंयच काय, तुला विचारलंय का नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे 1 जानेवारी 2015 रोजी स्थापन झालंय असं वाक्य टाकलं असतं तर 2015 बरोबर आहे का चूक आहे ते बघण्यासाठी केलं असतं. पण तुला इथं प्रश्न काय विचारलाय, नीती आयोग. नीती म्हणजे या नीतीचंच लॉंग फॉर्म विचारलंय. एक तर बरोबर करून विचारलं, एक तर चूक करून विचारल. तुला काय याच्यामध्ये काय वाटतं की हे बरोबरच करून विचारावं, बरोबर ना. बरेच पूर्ण विचारतो सर, एवढी बारीक चूक करत असतात का. अरे इथं विचारलंयच काय, याचा लॉंग फॉर्म विचारलाय, या सेंटेन्सचा अर्थच आहे ते, बरोबर ना. म्हणून तो विचारलाय. आणि सगळ्याच प्रश्नानंतर असं बघाल होतं बरं का असं पोरांचं, तसं करू नका. जिथं ज्याचा उद्देश काय महत्वाचं, इथं काय उद्देश आहे, स्थापना. मग स्थापना हा इकडं काही चूक राहू शकत नाही. ओके, मग काय 1 जानेवारी 2015 इथं काय असणार आहे, अध्यक्ष मंडळाला पंतप्रधान किंवा दुसरा देतील वाक्य, ते चूक करतात. इथं पदसिद्ध बिदसिद्ध याच्यात चूक करू शकत नाहीत. मी सांगतो ना तुम्हाला, हे एवढं सगळं रामायण जे 21,000 निर्माण केलेलं आहे मी, मला ते सगळं अनालिसिस करताना लक्षात आलेलं आहे. आपलं 21,000 प्रश्नसंच तुम्ही सोडवलाच असाल, कळलं. तर बघा काय येईल मग, अचुकीचं आहे. नीती आयोगाची स्थापना कधी झाली आहे, 1 जानेवारी 2015. नीती आयोग हे थिंक टँक म्हणून काम करते, पूर्वीच्या प्लॅनिंग कमिशन सारखं नाही. प्लॅनिंग कमिशनच्या जागी हे नीती आयोग आलेला आहे. ओके, क्वेश्चन बघितलाय आपण नीती आयोगावरला. तर बघा आता क्वेश्चन नंबर 16 काय कशावर आहे रे, महिला आयोगावर आहे. तर बघा महाराष्ट्र राज्य महिला आयोग. मग एक तुम्हाला सांगितलंय काय, घटनात्मक बिगर घटनात्मक आयोगावर एखादा दुसरा प्रश्न असतोच बघा, त्याच्यावर विचारलाय काय रे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं कार्य काय विचारले, म्हणजे कोणतं कार्य आहे. बघा, राज्याच्या स्त्रियांचं सक्षमीकरणाच्या प्रगतीचं मूल्यमापन करणं, बरोबर आहे. संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39 अ 42 मध्ये काय अंतर्भूत केलेले निर्देशिक तत्व अंमलात आणणं, 100% बरोबर आहे. राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणुका घेणे चुकीचं आहे. बघा का, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, राज्यपालाचे इलेक्शन होतात का, नाही. काय राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांचे इलेक्शन कोण घेते रे, केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे इलेक्शन्स असतात, स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन्स ते राज्य निवडणूक आयोग घेते. कोण, राज्य निवडणूक आयोग. मग हे काय चुकीचं आहे. मग काय येईल रे, सी चुकीचं आहे. मग उत्तर काय येईल, ए आणि बी बरोबर, ए आणि बी बरोबर. मग आता बघा लक्षात घ्या, राज्य महिला आयोगाबद्दल थोडक्यात सांगतो मला. राज्य महिला आयोग 1993 स्थापन झालेले आहेत. काय 1993चा कायदा आहे, म्हणजे हा वैधानिक बॉडी आहे, वैधानिक बॉडी आहे. आणि दुसरी गोष्ट, या काय महाराष्ट्र राज्य असं पहिलं राज्य आहे जे की काय महिला धोरण किंवा महिला आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य आहे, महाराष्ट्र फर्स्ट आहे. त्यानंतर साध हे मासिक याच आयोगाद्वारा काय पब्लिश केलं जातंय. आणि ठिणगी नावाचं काय त्रैमासिक आहे. याच्यावर विचारलंय बरं का राज्यसभा मेन्सला, ठिणगीवर. ओके, मग हे नॉर्मल गोष्टी लक्षात ठेवू शकता. नंतर नेक्स्ट बघा क्वेश्चन, पुढीलपैकी अयोग्य विधान शोधा. मग अयोग्याला पहिला अंडरलाईन करायचं, अयोग्य. बघा पुन्हा एक आले, दरवर्षी एक आले का. बघा मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग, मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे. त्यावेळेसचा प्रश्न आहे 18चा. ओके, आता मात्र काय झालेलं आहे रे, घटनात्मक झालेलं आहे, बरोबर ना. कुठली आहे घटना दुरुस्ती ते पण दिलेले आहे मी आपल्या बुकमध्ये. कितवी आहे, 102वी घटना दुरुस्तीचा आहे, 102 घटनात्मक दर्जा दिलेला. हा आयोग गृह खात्याअंतर्गत येतो, हे चुकीचं आहे बघा, काम करतो. हा आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठी अधिकार देण्या एवढं सक्षम करण्यात आलेलं नाही. बघा काय म्हणलंय, या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमध्ये लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्या एवढे सक्षम करण्यात आलेलं नाही. म्हणूनच आता घटनात्मक दर्जा दिलाय. म्हणजे हे बरोबर असू शकते असं लक्षात घ्या. तुम्हाला तर कन्फर्म माहित नाही ना, बघू आपण. ओके, मग या आयोगाची स्थापना 1990 साली झाली, हे चुकीचं आहे. मग आता कधी झाले रे, 1990ला झाली का, नाही. तर मग कधी 1993ला झालेली आहे. आणि हेडक्वार्टर कुठं आहे, 1993ला झाली आणि हेडक्वार्टर दिल्लीला होतं, बरोबर ना.
मग आता लक्षात घ्या 1993ला स्थापन झाले ते किती 90 दिले, मग हे चुकीचं आहे आणि हे चुकीचं आहे, ब आणि ड चुकीचं आहे. हा बघा, तुम्हाला एक जरी माहीत असलं ब चुकीचं आहे हे लक्षात आलं तरी हे येणार नाही, हे येणार नाही. ओके, राहिले दोनच आणि त्यात ड म्हणल्यानंतर तर मग डायरेक्ट उत्तराकडे जातं काय, सॉरी क बरोबर आहे माहीत आहे, मग ड चुकीचं आहे माहीत आहे, तर मग काही हे येईल. फक्त दोन पर्याय कट होतात जरी एक जरी माहिती असलं तरी. ओके, तर बघा काय येईल मग, वैधानिक संस्था होती का, तर 1993च्याच कायद्यानुसार ही स्थापन झालं होतं. ओके, मग कुठलं, मागासवर्गीय आयोग. पण आत्ता मात्र ही काय घटनात्मक दर्जाला देण्यात आलेल्या 2018ला 102वी घटना दुरुस्ती. त्यानंतर बघा राष्ट्रीय विकास परिषद, बघा चौथा प्रश्न आहे बघा, घटनात्मक बिगर घटनात्मक आयोगावर. राष्ट्रीय विकास परिषदेत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश असतो? संयुक्त गट ब 2017. काही जण म्हणतील सर हे इकॉनॉमिक्स अंडर येतील. कुठं बी येऊन आपला काय करायचं आहे, मला हे सांगायचं आहे की इकॉनॉमिक्स अंडर येऊ कशात बी येऊ, आपला ते 100 प्रश्नापैकी मार्क घ्यायचे. तुम्ही म्हणाल का सर ते इकॉनॉमिक्स अंडर आलंय म्हणून मी सोडील नाही, असलं काही नाही. कळलं का? आपला प्रश्न काय असला पाहिजे, तुमचा प्रश्न मला की सर हे कसं आणायचं उत्तर, याचा प्रश्नाचं उत्तर कसं आणायचं, ते कशा बी अंडर येऊ देणे की नाही पुरो. ओके, तर बघा आता काय, राष्ट्रीय विकास परिषद पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश असतो? पंतप्रधान तर काय अध्यक्षच असतात, ते येणारच आहेत. केंद्रीय कॅबिनेट मंत्री येतातच. ओके, राज्याचे मुख्यमंत्री येतात, प्रशासक बी येते. अध्यक्ष वित्त आयोगाचा येत नाही. वित्त आयोगाचा अध्यक्ष येतो का याच्यात? येत नाही. प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष सदस्य सगळे येतात प्लॅनिंग कमिशनचे. आता राहिलं नाही प्लॅनिंग कमिशन, आता नीती आयोगाचं पकडा. ओके, मग ब येणारच नाही, मग ब यात आहे, हे उत्तर येणार नाही. ब यात आहे, हे येणार नाही. मग काय, अ क ड. आता पहिलंच आपल्याला कळालेलं आहे की काय काय राष्ट्रीय विकास परिषद एकदम सोपं आहे बघा, काय एवढं अवघड नाही. 1962ची आहे, सॉरी 52ची आहे. किती? 6 ऑगस्ट 1952. मग ही कशी संस्था आहे रे? ही राष्ट्रीय विकास परिषद NDC काय पंचवार्षिक योजनेला मांडतात यांचं काम करते. ही वैधानिकही नाही, ही संवैधानिकही नाही. ही काय एका नोटिसीद्वारा निर्माण करण्यात आलेली आहे. बघा काय, घटक राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक, प्लॅनिंग कमिशनचे सदस्य, सर्व कॅबिनेट मंत्री असतात. पदसिद्ध अध्यक्ष मात्र पंतप्रधान असतात. ही असंवैधानिक आहे, तंत्र अवैधानिक आहे. फक्त अधिनियमाद्वारे निर्मित केलेल्या आर्थिक नियोजनाबाबत सर्वोच्च धोरण ठरणारी संस्था आहे अधिनियमाच्या बाबतीत. ओके, बघा हे अशा प्रकारे प्रश्न सोडवता आलं पाहिजे. खालील विधाने विचारात घ्या. भारतीय राज्यघटनेतील 352 ते 360 ही कलम विविध प्रकारच्या, बघा कोणती बरोबर आहे ते पहिलं अंडरलाईन करायचं बरं का. ओके, पहिलं बघायचं बरोबर कोणतं. भारतीय राज्यघटनेतील 352, 360, 352 ते 360 ही कलम विविध प्रकारच्या आणीबाणी संदर्भात आहेत. बरोबर आहे, 352 ते 360. भारतीय राज्यघटनेतील कलम 356 राज्य आणीबाणीशी संबंधित म्हणजे राष्ट्रपती राजवटी संबंधित आहे. बरोबर आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 360 राष्ट्रीय आणीबाणी संबंधित आहे. चुकीचं आहे. किती आहे राष्ट्रीय आणीबाणी? 352 आहे. बरोबर. आणि मग 360 काय? आर्थिक आणीबाणी आहे. बरोबर ना. नॉर्मल प्रश्न विचारला त्यांनी तुम्हाला. आर्थिक आणीबाणीला कधी ठराव काय काय कशानं ठराव होते, कुठल्या बहुमतानं होते असं काय विचारलं का नाही? एकदम नॉर्मल प्रश्न विचारलाय. मग हा चुकीचा आहे. कुठली वरली दोन बरोबर आहेत, अ आणि ब बरोबर आहे, क चुकीचं आहे. दॅट्स इट. इतकं सोपं आहे बरोबर. आणि राष्ट्रपती राजवट जे आहे, राज्य आणीबाणी जी आहे 356 आणि 365 अंतर्गत लावली जाते. ही घटनात्मक आणि हे निर्देश न पाळल्यास म्हणजे केंद्राचे निर्देश न पाळल्यास 365 अंतर्गत राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाते. आणि 356 कधी लावली जाते रे? जर घटनात्मकरित्या राज्याचा कारभार चालत नसेल तर 356. ओके, त्याच्यानंतर लक्षात घ्या, खालील विधाने लक्षात घ्या. संयुक्त गट ब 2017चा प्रश्न आहे बघा. हा काय विचारलेला आहे? देशातील 7 केंद्रशासित प्रदेशापैकी, ओके 7 केंद्रशासित प्रदेशापैकी, त्यावेळेसचा प्रश्न आहे 17चा. आता तुम्ही सर ही वाढली तेडली ते आता आपल्या करंटला आलं. ओके, 7 केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त दिल्ली आणि पुदुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. बरोबर आहे का वाक्य? बरोबर आहे 100%. का तर बघा 7 केंद्रशासित प्रदेशापैकी दिल्लीला किती आहेत रे? 3 आहेत राज्यसभेसाठी आणि पुदुचेरीला 1 आहे. बाकी राज्यांना का नाहीत रे? कारण तिथली लोकसंख्या कमी आहे म्हणून. इतर 5 केंद्रशासित प्रदेशाची लोकसंख्या अतिशय कमी असल्यामुळं
त्यांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाही. बरोबर. तेव्हाच्या सत्रानुसार, आता तुम्ही म्हणाल सर जम्मू काश्मीरला आहे ना, त्यावेळेसनुसार उत्तर द्यायचं. काय म्हणतं हे, म्हणजे काय कमी असल्यामुळं, म्हणजे याचा अर्थ काय, ए आणि आर हे दोन्ही विधानं योग्य असून आर हे एचं योग्य स्पष्टीकरण आहे. का की आहे देशातील 7 केंद्रशासित प्रदेशापैकी फक्त दिल्ली आणि पुदुचेरी या दोघांनाच राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व आहे. राज्यसभेमध्ये टोटल मेंबर किती असतात रे, 250 आहेत. ओके, 238 आणि हे 12 कुठली क्लास म्हणून, लास लिटरेचर, आर्ट, सायन्स, ओके, सोशल सायन्स वगैरे. आणि काय 12 राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशित असतात, नॉमिनेटेड असतात. आणि 238 पैकी मग आता हे दिल्ली आणि पुदुचेरीचे काही आहेत आणि बाकी राज्यांचे 229 आहेत. ओके, आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत तरी 19 आहेत. ओके, आणि 48 लोकसभेमध्ये आहेत आणि 288 विधानसभेमध्ये आहेत. विधानसभेमध्ये मॅक्झिमम मेंबर किती असतात तरी 500 विधानसभेत आणि मिनिमम 60. विधान परिषदेमध्ये विधानसभेच्या 1/3 मिनिमम 40. काही माहीत नाही रे तुम्हाला, हे सगळ्या बेसिक गोष्टी माहीत पाहिजे बरं का. म्हणजे माहिती आहे सर आम्हाला, तुम्हाला वाटतं की आम्हाला माहिती नाही. बरीच पोरं करतात बरं का, 99% पोरं चांगली अभ्यास करतायत. 1% पोरांना मी म्हणतो की भाऊ करा, आहे का नाही. आणि मी तुम्हाला एवढं फ्रीली का बोलतो, तुम्हाला वाटेल की यार सर कर रे अरे, म्हणजे हे सगळं आपण मित्रासारखं बोलतो म्हणून म्हणतोय बरं का. नाही तर तुम्हाला म्हणजे म्हणण्याचा कोणताही हक्क नाही. आपण एकदम मित्रासारखं बोलतो मी प्रत्येक विद्यार्थ्याला. बघा, भारतीय संसद आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संपूर्ण भारत संदर्भात किंवा भारतीय सांगितलं बघा. हा काय, यासाठी कोणत्याही राज्याच्या संमतीची आवश्यकता नाही. हे 253 मध्ये दिलेलं आहे. बरोबर, कलम 253. बळवंतराव मेहता समितीची स्थापना डाड्याशाही हेतून करण्यात आली. आता ग्राम प्रशासनाचे प्रश्न आले आहेत. बरोबर, तर बघा आता काय रे, बळवंतराव मेहता समितीची स्थापना डाड्याशाही हेतून करण्यात आली. मी सांगितलंय ग्राम प्रशासनावर 1 ते 2 प्रश्न येतात. बघा, तर लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणं चुकीचं आहे. हे नाही, या हेतून कुठल्या सामूहिक विकास कार्यक्रम CDP अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणे. बरोबर आहे. विस्तार योजना आणि सामूहिक विकास कार्यक्रम या 2 कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी बळवंतराव मेहता समिती स्थापन केली होती. बरोबर, बळवंतराव मेहता समिती कधीची आहे? जानेवारी 1957 आहे. ओके, जानेवारी 1957 बळवंतराव मेहता समिती आहे. बळवंतराव मेहता समितीनंच त्रिस्तरीय ग्रामपंचायत पहिल्यांदा सुचवली आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त भर काय ग्रामपंचायत नाही तर पंचायत समितीवर जास्त भर द्या. जिल्हा परिषदला कलेक्टर नेमा आणि काय जे पंचायत समितीला काय 40% महसूल द्या, असं सगळं काय या बळवंतराव मेहता समितीनं सांगितलं होतं. बळवंतराव मेहता समितीच्या शिफारशीनुसारच काय पहिल्यांदा राजस्थानमधल्या नागौर या ठिकाणी काय स्थानिक स्वराज्य संस्थेची ग्रामपंचायत स्थापन करण्यात आलेली आहे. मग हे लक्षात घ्या, कुठला सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरिता उपाययोजना सुचविणं या हेतून स्थापन करण्यात आली. तत्कालीन ग्रामपंचायतच्या कामकाजाची पाहती मिळवणं हे काही संबंधच नव्हता ना. ओके, तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पुरेशा आर्थिक स्रोताची तपासणी करणं हे नाही तर काय मग येईल 2 नंबर. महाराष्ट्रातील थेट सरपंच त्यावेळेस 2019ला, कारण थेट सरपंचाची तरतूद महाराष्ट्रामध्ये नवीन तरतूद करण्यात आली होती. थेट सरपंच जुलै 2017 मध्ये, त्यामुळे हा प्रश्न आलाय. ओके, महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचं आहे असं विचारले. सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव 2/3 सदस्याच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते. जर अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही. सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही. कधीचा प्रश्न आहे हा. बघा, अविश्वास ठराव निवडीपासून 2 वर्ष मांडता येणार नाही आणि मुदत समाप्त होण्याच्या 6 महिने अगोदर मांडता येणार नाही. मुदत संपण्याच्या सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वास ठराव मांडता येणार नाही. म्हणजे 6 महिने काय 6 मंथ ना. बरोबर, म्हणून हे चुकीचं आहे. बघा, तुमचं उत्तर काय चुकीचं विचारलंय. सरपंचाविरुद्ध अविश्वास ठराव 2/3
सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही, बरोबर आहे. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते, बरोबर आहे. जर अविश्वासात ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष मांडता येणार नाही. ओके, मांडता येणार नाही, बरोबर आहे. आता बरेच नोट्समध्ये मी हे दिलेलं आहे. पोरी म्हणतात की सर आता पण चेंज झाले, पण जनरली हेच विचारतील, लक्षात घ्या. ओके, विचारलं जर चेंज झालं, एखादं विचारलं समजा 20 मधली गोष्ट ते करंटमध्ये येणार आहे, करंटमध्ये तुमचं ते होऊन जाईल, तिथं ते अपडेट करून घ्या. ओके, बघा, सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वास ठराव आणि मग आता थेट सरपंचची तरतूद कोणी केली? कोण? पी.बी. पाटील समिती. पी.बी. पाटील समितीनं मात्र काय या थेट सरपंचाच्या याच्यावर तरतूद केलेली होती. पी.बी. पाटील कमिटी. कधीची आहे पी.बी. पाटील कमिटी? बघा, थेट सरपंच जुलै 2017 महाराष्ट्रात लागू केले. शिफारस पी.बी. पाटील समितीने केले. महाराष्ट्रात लागू 4 जुलै 2017 पासून झाले. अविश्वास ठरावाचं लक्षात ठेवा. निवडीपासून 2 वर्ष करता येणार नाही, मांडता येणार नाही. मुदत समाप्त झाल्याच्या 6 महिने अगोदर मांडता येणार नाही आणि एकदा फेटाळल्यास पुन्हा 2 वर्ष मांडता येणार नाही. त्यानंतर बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा. बघा, थोडा प्रश्न लईच बारीक झालाय का रे हे? बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी. आता बघा, हे कसं माहिती पाहिजे बघा. बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961. प्रश्न कशावर आहे रे? या महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 वर प्रश्न आहे का? निश्चिंत याच्यावर आहे आणि याच्यामधल्या कलमांवर आहे. हे घटनेतले कलम नाहीत. मग काय विचारलंय की जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या रचना. आता याच्यातलं एक जरी कलम माहीत असेल तर तुम्हाला उत्तरापर्यंत जाता येते. बघा, याच्यामधली महत्त्वाची कलम मी कंबाईनच्या बुकमध्ये दिलेली आहेत बघा, बरोबर ना. सीईओची तरतूद कशामध्ये आहे रे? 94 मध्ये. आणि लगेच त्याची सीईओची कार्य असणार ना. सीईओची कार्य किती आहे? 95 मध्ये आहेत. आता तुम्हाला इथं 95 कलम दिलंय का? दिले. सीईओची कार्य म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी, याचे अधिकार आणि कार्य. डचं 1 पाहिजे. निघालं उत्तर तुमचं? निघालं का बघा रे? डचं 1 उत्तर. मग काय येईल बघा, जिल्हा परिषद अंतर्गत विविध समित्या रचना काय येईल रे? कलम 78. आणि गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक 3 नंबर म्हणजे कलम 97. कारण पहिलं सीईओ असेल, नंतर मग गटविकास अधिकारी असेल. ओके, पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांचे अधिकार आणि कार्य कशामध्ये? 4 म्हणजे कुठलं? 76. आणि त्यानंतर कुठलं? शेवटचं जे आता सांगितलं तुम्हाला, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची कार्य. मी हे सगळं दिलंय बघा. कशामध्ये दिलंय? हे असं चार्ट करून तुम्हाला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958, त्यानंतर काय जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 यातली महत्त्वाची, अरे कितीतरी कलम आहेत पण त्यामधली महत्त्वाची कलम मी दिलेली आहेत. अलग लक्षात? एकावरूनच उत्तर येते. हे काय सगळे माहीत असण्याची गरज नाही बघा. फक्त एक जरी माहीत असेल तरी उत्तर येते. महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. या समितीची रचना आणि सदस्याच्या निवडीची पद्धत ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो, बरोबर आहे. आता महानगर क्षेत्र नियोजन समिती काय रे? ZDE येते. महानगर क्षेत्र नियोजन समिती कशामध्ये येते? ZE 243 ZE 243 ZE. ZD मध्ये काय येते रे? नियोजन वगैरे. ओके, 243 ZE मध्ये येते महानगर क्षेत्र नियोजन समिती. या समित्यांची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो. या समितीवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. चुकीचं कोणतं आहे विचारले? काय चुकीचं कोणतं आहे असं विचारले. चुकीचं वरीलपैकी कोणतं चुकीचं आहे? काय महानगर क्षेत्र नियोजन समितीबाबत. महानगर नियोजन समिती 243 मध्ये आहे बघा. काय त्याच्यामधलं वरीलपैकी एकही नाही म्हणजे कुठलंही चुकीचं नाही. म्हणजे काय केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल किंवा इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते. राज्य शासनालाच अधिकार आहे. इथंही राज्य शासनाला दिले अधिकार. ओके, राज्य शासनाला कुठले अधिकार आहेत? मग समितीची स्थापना करणं, समितीचे सदस्य भरण्याची रीत, समितीचे भारत सरकार, राज्य शासन, समितीचे कार्य करणाऱ्या संघटना, संस्थांचं प्रतिनिधित्व आणि समितीचे कार्य हे सगळं ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे? भारताचा उपराष्ट्रपती 63 मध्ये आहे, बरोबर ना. उपराष्ट्रपती वगैरे कलमांमध्ये उपराष्ट्रपती कितीमध्ये आहे? कलम
काय याचं काय उत्तर आहे रे कलमांवर म्हणलात तर? सगळ्या विद्यार्थ्याला आलं पाहिजे खरं तर. भारताचा महान्यायवादी काय पाहिजे? भारताचा बघा बिनचूक जोडी कोणती आहे म्हणले? बाकी सगळे बघा. संसदेची निर्मिती किती आहे? 79 मध्ये आहे. इथं काय दिलं? 81 दिले. 81 काय आहे? मग लोकसभा आहे. 80 मध्ये काय आहे? राज्यसभा आहे. बरोबर ना? मग राष्ट्रपतीच्या पदाच्या निवडणुकीची पद्धत निवडणूक 54 मध्ये आहे. निवडणुकीची पद्धत 55 मध्ये आहे. बरोबर ना? बघा भारताचा उपराष्ट्रपती किती आहे? 63 मध्ये आहे. आणि 64 मध्ये त्याच्या समोरच्या गोष्टी असतील. पण एक लक्षात घ्या, भारताचा महान्यायवादी 76 मध्ये आहे. बरोबर आहे. मग हे उत्तर आहे तुमचं. कळलं का? संसदेची निर्मिती 79 मध्ये आहे. 80 मध्ये काय राज्यसभा आहे. कलम 81 मध्ये लोकसभा आहे. ओके. मग बिनचूक कोणता आहे? भारताचा महान्यायवादी. भारताच्या महान्यायवादीवर अजून काय प्रश्न विचारतात रे? महान्यायवादी महाधिवक्ता. महाधिवक्ता कशामध्ये? 165 165 मध्ये आहे. मग या दोघांवर काय विचारतात जनरली? की हे काय संसदेमध्ये हजर राहू शकतात, कुठल्याही समितीमध्ये हजर राहू शकतात, पण कोणत्याही सभागृहामध्ये काय मतदान करू शकत नाही. त्याच्यावर जास्त प्रश्न आहेत. यांना तिकडे राज्याचा केंद्राचा राज्याचं काय राज्याचा राज्यपाल यांना काय करतो? यांची निवड करतो. त्यांच्या मर्जीनं ते पद धारण करतात. इकडं राष्ट्रपती येणार महान्यायवादीला, भारताच्या महान्यायवादी. ओके. पुढीलपैकी योग्य जोडी किंवा योग्य पर्याय निवडा. बघा दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य राज्यसूची, टपाल खाते, पोस्ट ऑफिस, बचत खाते, संघसूची, बँकिंग, संघसूची, सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणाची तीर्थयात्रा. आता हे 100% चुकीचं आहे. बघा सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणाची तीर्थयात्रा राज्यसूचीमध्ये येत नाही. बघा काय म्हणजे राज्याच्या बाहेरची यात्रा कुठे येते? केंद्र सूचीमध्ये येते. आणि राज्यातली यात्राच राज्यात येते. ओके. म्हणजे राज्याबाहेरची म्हणजे बाहेर देशातली कुठली पण तेच काय येते? केंद्र सूची म्हणजे संघ सूचीमध्ये येते. राज्याची राज्य सूचीमध्ये येते. ड चुकीचं आहे कन्फर्म. पण ड चुकीचं आहे तर हे येणार नाही. ड चुकीचं आहे तर हे येणार नाही. इलिमिनेशन मेथड न जाय. हे ड चुकीचं आहे तर हे येणार नाही. म्हणजे तुमचं अ ब क एक जरी तुम्हाला कन्फर्म माहिती असेल तर बरोबर उत्तरापर्यंत येतं. कळलं का? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा खालीपैकी कोणते विषय बघा सूचीवर किती आले तरी प्रश्न किती आलेत? बघा हा कलमावर आहे. महत्त्वाचे कलम जे दिले मी तुम्हाला बघा चार्ट दिले. कशामध्ये रे? आपल्या नोट्समध्ये. करा रे पोरो. खरं सांगतोय बरं का. तुम्ही म्हणाल काहीच नाही. बघा फक्त 4 ते 5 तासामध्ये अभ्यास होतो. 4 ते 5 तासामध्ये खूप झालं. 4 ते 5 तासामध्ये पॉलिटी 4 ते 5 तास 17 दिवसामधून 4 ते 5 तास पॉलिटीला दिलात 4 तास तर तुम्हाला 10 पैकी 10 येतात. मी लिहून देतो. अजून काय पाहिजे बाबा? 100% येतात रे. फक्त वेळ द्या तुम्ही. ओके. तर बघा कारण खूप दिवस केलेले आहे. पुढीलपैकी योग्य जोडी पर्याय निवडा. बघा जर ज्यांचं खरंच आत्ताच 10 पैकी 10 येतात त्यांनी करू नका. ते पण सांगतो. आता मनसाल सर आमचं खरंच येतात येत असतील तर करू नका. हा व्हिडिओ तुम्हाला बघण्याची ज्यांना गरज वाटते त्यांनीच बघा. आणि ज्यांना वाटलं की यार त्याला लई गरज आहे तर त्याला तुम्ही सांगू शकता बाबा तू बघ बाबा म्हणून. बरोबर ना? पण तुमची गरज तुम्हाला वाटणं गेली तर काही हरकत नाही. की बाबा कसं असते तुम्हाला जर आता कसं आहे आता खूप टाईम खूप महत्त्वाचा आहे पोरो. खूप म्हणजे खूप. ओके. तर या टायमिंगमध्ये काय महत्त्वाचं आहे की आपला जे जमत नाही त्या गोष्टीवर जास्त वेळ देणं. आता काय खालीलपैकी कोणते विषय समोर्थ सूचीत समाविष्ट केले आहेत? कामगार संघटना, वजन मापे आणि त्यांच्या मानकाची स्थापना. बघा आता हे बघा फक्त क सोडलं तर सगळं येते. बघा कुठलं? क. वजन मापे जे आहेत वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकाची स्थापना केंद्र सूचीत येते. आणि प्रमाणके सोडून वजन माप जर आलं तर ते समोर्थ सूचीमध्ये येते. काय? प्रमाणके सोडून वजन मापांचं प्रमाणक सोडून ह्याची जे स्थापना आहे हे संघ सूचीमध्ये येते. आणि प्रमाणक सोडून जर म्हणलं तर मात्र ते राज्य सूचीमध्ये येते. बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला बघा याच्यावर. बऱ्याच वेळेस वजन आणि मापे कोणतरी एक लक्षात ठेवा. वजन मापे आणि त्यांच्या मानकाची स्थापना म्हणलं संघ सूची. आणि यांची मानकं सोडून जर म्हणलं तर मात्र ते काय समोर्थ सूचीमध्ये येते. आणि विचारलंय का आपला समोर्थ सूचीत काय समाविष्ट केलेलं आहे? मग वीज आहे, विवाह आणि घटस्फोट आणि दत्तक आहे, कामगार संघटना आहेत. मग राहिले काय? क नाही. क नाही म्हणजे अ ब ड येईल उत्तर. काय येईल तुमचं? अ ब ड. उत्तर काय येईल? अ ब ड. बरोबर आहे. अ ब ड उत्तर येईल. फक्त क चुकीचं आहे. का? तर हे संघ सूचीमध्ये येते. केंद्र सूची किंवा संघ सूची म्हणू शकता राज्य सूचीमध्ये. मग आता मला काय सांगायचं बघा याच्यानंतर काय बघा आता एक तुम्हाला रॅपिड फायरमध्ये सांगतो बघा. 28 आणि 27 हे 28 आहे आणि 28 हा 27 काय प्रश्न आहे रे? सूचीवर आहे. मी सांगतो ना परत दरवेळेस सूची करा बाबा.
संघसूची, केंद्रसूची, राज्यसूचीमधले मॅक्झिमम वाचून घेणार आहे, टिक करा ना. मी दिलेत तेवढे करा. पुन्हा अजून काही एक्स्ट्रा सूची आहेत ते लक्ष्मीकांतचे सर आहेत त्यांच्या पुस्तकामध्ये आहे, बरोबर ना. त्याच्यामध्ये काही लिस्ट दिलेली आहे ते वाचा, बरोबर ना. ज्याच्यावर फिक्सली प्रश्न येतात ते बघा ना. मी दिलेले सफिशियंट आहे, पण अजून वाटलं बॉक करावं ते वाचून घ्या. पर्याय पद्धतीने 1 मिनिटात येऊन जाईल पूर्व तुम्हाला. त्यानंतर बघा काय रे, बघा हे काय सूचीवरच आहे 28, 27. त्यानंतर बघा 26 कशावर आहे रे, कलमांवर आहे. महत्त्वाची कलमं मी दिलेली आहेत ते वाचा. त्यानंतर हां बघा आता हे काय रे, ग्रामप्रशासन आहे. ग्रामप्रशासन पण नोट्समध्ये दिले बघा. आणि आपल्या कंबाईन बुक तुमची सगळी आत्तापर्यंत जवळजवळ 60-70 प्रश्न आलेले आहेत. हे फक्त आपण 17-18 घेतोय, 19 बाकीची प्रिव्हियस इयर प्रश्न देखील कंबाईन बुक आणि ह्या 2 गोष्टी जर बघितला तरी सफिशियंट आहे. ओके, तर बघा किती आहेत बघा, 1 2 त्यानंतर हे 3 आणि हे 4. बघा 3 पेपरमध्ये 4 प्रश्न आलेले आहेत. कळालं का, कशावर, ग्राम प्रशासनावर. त्यानंतर कशावर प्रश्न आलाय हा बघा, काय केंद्र राज्य संबंधावर. त्यानंतर हा केंद्रशासित प्रदेशावर. त्यानंतर हा काय आणीबाणीवर. हां बिगर घटनात्मक आयोग, बिगर घटनात्मक आयोग जे सांगितलेत बघा 1 2 3 याच्यावर आलेत. हां त्यानंतर हा 4था प्रश्न. आणि हा काय न्यायव्यवस्थेवर. न्यायव्यवस्थेवर. त्यानंतर विधिमंडळ टॉपिकवर. त्यानंतर हा काय पुन्हा विधिमंडळ टॉपिकवर. विधिमंडळ टॉपिकवर. हा काय केंद्राचे संबंध. आणि हा संसदेवर आहे. मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य. ओके, म्हणून मित्रांनो मी सगळं जे आहे, मी हे सगळं सांगण्याचा उद्देश हे आहे की मी आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलं आहे की ह्याच टॉपिकवर पुन्हा पुन्हा प्रश्न आहेत. तरी मी 17, 18, 19 नाही, मी 11 पासून गृहीत धरून सांगितलं आहे आत्तापर्यंत तुम्हाला. जेवढ्या व्हिडिओमध्ये टॉपिक सांगितलेत ओके तेवढं कन्सिडर करून तुमच्यासमोर मारलेलं आहे. अलग लक्षात, शिकवताना असेल कशा असतील. अशा प्रकारे मित्रांनो सर्व विद्यार्थ्याला काय पॉलिटीमध्ये 10 पैकी 10 प्रश्न बरोबर आले पाहिजे. त्यांनी फक्त प्रत्येकाला सगळ्यांचा जवळपास अभ्यास झालेला आहे चांगला. फक्त मन शांत ठेवून पेपरला सामोरं जा पूर्व, मार्क निश्चिंत येतील. हा लक्षात. सर्व माझ्या मित्रांना, मी विद्यार्थी म्हणत नाही, माझ्या सर्व मित्रांना सर्वांना काय परीक्षेसाठी 4 सप्टेंबरच्या परीक्षेसाठी पॉलिटी या विषयासाठी सर्वांना शुभेच्छा. बाकी अजून आहेत ना, त्यामुळे देऊ शुभेच्छा बाकी विषयामध्ये. धन्यवाद.